सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता साठविला आहे हृदय संपुष्टी बाहेर धातुकी मूर्ती उभा प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत निळोबा यांच्या या वारी प्रत्यर्थ होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह। या सप्ताहातील असणारी ही 5व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे। तुकोबा या अभंगाच्या माध्यमातून देव आणि भक्तांचा स्वभाव वर्णन करून सांगतात। काय सांगतात महाराज सांगतात, बघा ना कसा आहे देव, जो अखंड भक्तांच्या संगतीत राहतो आणि फक्त भक्तांच्या संगतीत राहतो असं नाही, न सांगता भक्तांची सगळी कामं करतो। हे भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता एवढंच करतो का म्हणजे नाही। भक्त जर म्हणले ना देवा आमच्या हृदयात साठवून हृदयात राहतो, भक्त जर म्हणत असतील ना तू आमच्या समोर असा सुंदर रूप धारण करून उभा राहत त्यांच्या समोर उभा राहतो, साठविला आहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा, बाहेर त्यांनी सुंदर मूर्ती धारण करून उभा राहतो। काय करतो उभा राहून भक्तांच्या समोर उभा राहतो? काय नाही, भक्तांच्या तोंडाकडे पाहत राहतो, सारखा आषाढभूत होऊन पाहतो। कशाकरिता पाहतो? त्याला असं वाटतं माझ्या भक्तांनी माझ्याकडे काहीतरी मागावं। आज मागणीचा दिवस नाही आणि अभंग पण मागणीचा नाही, पण तरी सुद्धा भाव असाच आहे महाराज, मग भक्तांनी माझ्याकडे काहीतरी मागावं। पण भक्त असे आहेत महाराज, भक्तांचा स्वभाव देवाचा जसा स्वभाव आहे ना की भक्तांच्या समोर उभं राहायचं, भक्तांच्या तोंडाकडे पाहायचं, न सांगता भक्तांची कामं करायची, तसा भक्तांचा स्वभाव आहे महाराज। ते भक्त पण असे काही मागत नाहीत महाराज, त्याच्याकडे काहीच अपेक्षा ठेवत तो मागण्याची वास पाहे मुखाकडे। मग काय करतो? चिंतिल्या रोकडे मनोरथ, त्यांच्या अंतकरणात जे मनोरथ त्यांनी असतील ते ज्याचं चिंतन करत असतील ते पूर्ण करून देतो, न सांगताच पूर्ण करून देतो। हा त्याचा स्वभावच आहे महाराज। एवढं देवानं त्यांनी ओळखायचं, मग त्यांच्या मनातलं जाणून मग त्यांच्या मनासारखं करायचं। एवढं करण्यापेक्षा भक्तांनी जर मागितलं तर काय हरकत आहे? म्हणे भक्त सुद्धा करारीच आहेत ना महाराज। ते सुद्धा तुका म्हणे जीव भाव देवा पायी स्वतःचा जीव भाव देवाच्या चरणी समर्पित करून काही न मागते काहीच मागत नाहीत, हा त्यांचा स्वभाव आहे। देव त्याच्या स्वभावावर स्थिर आहे आणि भक्त सुद्धा त्यांच्या स्वभावावर स्थिर आहे आणि म्हणून तर विलक्षण आनंद दोघांनाही प्राप्त होतो। हा महत्वाचा विचार आहे। हा विलक्षण आनंद जो शब्द आहे ना हा कुठेही लावत जाऊ नये माणसाने। हा त्यांनी सामान्य संसारातल्या आनंदाला विलक्षण आनंद म्हणत नाहीत, गुरुजी वर्णन करून सांगायचे। गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, ते म्हणायचे विलक्षण आनंद हे शब्द फक्त जीवनमुक्तीलाच लावायचे, दुसऱ्या कशालाच लावायचे नाही। म्हणून भक्तांच्या संगतीत परमात्मा त्यांनी स्वतःही आनंद घेतो आणि भक्तांनाही विलक्षण आनंद देतो। त्यांना जो आनंद होतो त्याचं नाव आहे जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद। म्हणून भक्तांनाही विलक्षण आनंद आहे आणि परमात्मा तर त्यांनी तो मुक्ती देणाराच आहे महाराज, त्याच्याविषयी काय बोलावं। तो सुद्धा विलक्षण आनंद अशा पद्धतीने भक्तांच्या संगतीत भोगत असतो। सप्रमाण बोलत जावं। देवासी अवतार भक्ताशी संसार दोहेचा विचार एकपणे, भक्ताशी सोहळे देवाची या अंगे देव त्यांच्या संगे सुख भोगी। देव सुद्धा भक्तांच्या संगतीत सुख भोगतो, पण देवाला सुद्धा भक्तांच्या संगतीत यावंसं वाटतं विलक्षण आनंद विलक्षण सुख भोगण्याकरिता। पण हा परमात्मा सुद्धा त्यांच्या संगतीत सुख घेतो, हा विलक्षण असणारा भाव आहे। म्हणून त्यांनी दोघांचाही स्वभाव त्यांनी महाराज या अभंगातून वर्णन करून सांगतात। असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला। भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता साठविला आहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा प्रस्तुत। प्रतिवर्षी मोठ्या थाटामाटात आनंदात उत्सवात आपण सर्वजण हा सोहळा या ठिकाणी संपन्न करतो, पण गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी या कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच वारकरी त्रस्त झालेले आहेत आणि आता तर असं झालेलं आहे की हा कोरोना फक्त मंदिरांपुरता आणि वारकऱ्यांपुरता शिल्लक राहिलेला, बाकीच्यांकडे अजिबात जात नाही। तो सभा भरल्या तर त्याच्यात जात नाही,
तो लग्न कार्यांमध्ये जात नाही, तो त्यांनी महाराज कोणत्याच गावात जात नाही, तो फक्त वारकऱ्यांच्याच मागे असतो. म्हणजे तो वारकरी झालेला आहे, मंदिरातच राहतो महाराज. म्हणजे मंदिरात दुसरं कोणी यायचंच नाही, त्यांनाच फक्त यायचं असं झालं. असं काही गाणं मला गायचं नाही, समजणाऱ्यांना समजताय मला काय म्हणायचं ते. असं म्हणून हा सोहळा त्यांनी आपण करतो, पण फार मर्यादा, फार प्रतिबंध त्यांनी पाळून आपण हे सगळं करतो आहोत. आधी तर आम्हाला निरोप असा आला होता की आता सोहळा होणार नाही, पण तरी सुद्धा नंतर अशोकरावांनी संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही परवानगी मिळवलेली आहे आणि अतिशय थोड्या लोकांमध्ये आपण ही सेवा करणार आहोत. पारंपरिक असणारी ही सेवा बंद करून त्यांनी चालणार नाही, म्हणून शासकीय नियमानुसार त्यांनी परवानगी काढून हा सोहळा आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि खरोखर इथं आल्यानंतर मला समाधान वाटलं की आपण सगळेजण नियमबद्ध आहोत, सगळेजण सुरक्षित आहोत. अशीच सुरक्षित सर्वांनी राहा, स्वतःही त्यांनी सुरक्षित राहा, इतरांनाही सुरक्षित ठेवा, आपल्यापासून दुसऱ्याला इजा होणार नाही असं त्यांनी आपण सर्वांनी वागलं पाहिजे. असो म्हणून त्याच सर्वांच्या सर्वांगीण गोष्टींचा विचार करून आपण ही सेवा या ठिकाणी करतो आहोत. काय बोलावं चिंतनाकरिता निळोबाऱ्यांच्या समोर त्यांनी बोलायचं आहे. ज्यांचा देव स्वतः दास झालेला आहे, देव त्यांचा गुलाम झालेला आहे, नव्हे ते म्हणतील तसं करण्याकरिता देव तयार आहे ना, नाही त्यापेक्षा बाहेर धातूची मूर्ती उभा, तो त्यांच्याकरिता मूर्त रूपात त्यांनी प्रत्यक्ष उभा आहे. हे त्यांचं वैभव आहे, म्हणून त्यांचंच वर्णन करून सांगावं याच्याकरिता अभंग चिंतनाकरिता निवडला. वास्तविक पाहता भक्ताला सांभाळणं ही भगवंताची जबाबदारीच आहे ना. इथं सर्वांनाच सांभाळतो, कोणालाच सोडत नाही. तुझं मोकलीला ऐसे नाही, सकळ जीवांचा तरी तो सांभाळ, सगळ्यांचाच सांभाळ करतो, पण भक्तांवर विशेष प्रेम करतो महाराज. विशेष असणारं प्रेम भक्तांवर का बरं? त्याचं कारण भक्तांचं सुद्धा त्याच्यावर विशेष प्रेम आहे. सगळे लोक देवदेव करत नाहीत असं मला म्हणायचं नाही. सगळे लोक देवदेव करतात, पण फार शहाजूक असतात, त्यातली त्यात करतात ना. ते म्हणतात हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, असे दीड शहाणे पण सापडतात आणि ते उपदेश सुद्धा करतात, त्यात राहून करावं, कर ना बाबा, त्यातली त्यात करावं असं म्हणणारे पण सापडतात. त्यातली त्यात करावं म्हणजे प्रपंचात राहून परमार्थ करावा. म्हणजे साधू संतांची पुरावे देतात, हे काय घरदार सोडून गेले का? तुकाराम महाराजांना नव्हत्या का 2 बायका, मग तू 4 करून परमार्थ कर असं म्हणायचंय का? असं नाही ना म्हणायचं. ठीक आहे, त्यातली त्यात केलं पाहिजे, माझ्याकडे प्रमाण आहे. म्हणतात प्रपंच परमार्थ संपादन दोन्ही एकही निदानी न घडे त्यासी, दोही पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा. 2 डगरीवर हात ठेवून चालणाऱ्या माणसाला काहीच साध्य होत नाही. एकतर देव साधावा, नाहीतर प्रपंच साधावा. टार्गेट काय आहे तुमच्या चित्ताचं? तुमचं गंतव्यस्थान तुम्ही काय ठरवलेलं आहे, तुमचं निर्धारित ठिकाण तुम्ही काय ठरवलेलं आहे, हे महत्वाचं आहे. सामान्य जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना आपण त्यांनी जीवन जगताना विचार करतो मला काय मिळवायचंय, ती मिळकत डोळ्यासमोर ठेवून आपण जगायला सुरुवात करतो. मग परमार्थ करत असताना आपण मिळकत डोळ्यासमोर ठेवून का जगू नये? मग परमार्थ करणाऱ्या माणसाची परमार्थिकाची मिळकत काय आहे? का म्हणे आम्हा जोगे विठ्ठल भोगे खरे माप. विठ्ठलाशिवाय दुसरी काय मिळकत आहे माझा? तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग, त्याच्या वाचून दुसरं काही नकोच आहे मला. म्हणून खऱ्या भक्ताची मिळकत आहे पांडुरंग परमात्मा, देव हवा आहे, त्याच्या वाचून दुसरं काही मला नको आहे. त्याची चित्ताची आस आहे मला, परमात्माच हवाय. म्हणून जो परमात्म्याकरताच व्याकुळ झालेला आहे, जो परमात्म्याकरताच अट्टहास करतोय, ज्याचं जीवन भगवंता करताय, तो खरा भक्त आहे. नाही तर लोक देवपूजा करतात, पाठांतर करतात, सगळ्या गोष्टी करतात. 2 तासाची पूजा केली जाते, तुम्ही ऐकत नसेल. 2 तासाची पूजा, 2 तास पूजा केल्यानंतर छातीला हात लावून लोकांच्या समोर आम्ही सांगतो हो फार वेळ पूजा करावी लागते. 2 तास लागतात पूजेला. 2 तास पूजा करतात. दिवसात तास किती असतात? 24. पूजा किती तास करायची? 2 तास. मग 22 तास काय करायचं? निवळ खलबत्ती कुटायची, दुसरं काहीच करायचं नाही. निवळ खलबत्ती कुटत राहायचं. 22 तास खलबत्ती कुटायची, 2 तास पूजा करायची. काय कौतुक आहे पूजा केली म्हणून? काही कौतुक नाही मला. महत्वाचा विचार सांगताय. पूजा 2 तासाची 4 तासाची नसावी. कोणी म्हणलं मग 24 तासाची. अरे 24 तासाची नाही, आपलं जीवन हीच भगवंताची पूजा असावी, बाकी काहीच नसावं. आपलं जीवनच भगवंताच्या पूजेकरिता समर्पित असावं. आपलं चालणं त्याच्याकरिताच असावं, आपलं बोलणं त्याच्याकरिताच असावं, आपलं पाहणं त्याच्याकरिताच असावं, आपलं ऐकणं त्याच्याकरिताच असावं. नाही, आपलं खाणं सुद्धा त्याच्याकरिताच असावं. मला कीर्तन करायचं म्हणून खातो, जास्त खातो 2 घास खातो, कीर्तन करता येऊ म्हणून. खाणं सुद्धा त्याच्याकरिताच असावं. प्रत्येक गोष्ट जीवनातली त्याच्याकरताच असावी. असं ज्या दिवशी घडतं त्या दिवशी तो भक्त म्हणण्याच्या योग्यतेचा होतो, त्या दिवशी तो खऱ्या अर्थानं भक्त म्हणण्याच्या योग्यतेचा होतो. आणि असा झालेला जो भक्त आहे, ज्याचं जीवनच भगवंताची पूजा आहे, त्या भक्ताकरता भगवान व्याकुळ होतो.
त्या भक्ताकरता भगवान व्याकुळ होतो महाराज, त्याच्या मागे मागेच धावतो महाराज. वर्णन करून सांगतात सोडीला संसार, सोडीला संसार, सोडीला संसार, सोडीला संसार, देवाकरिता ज्याने स्वतःचा संसार सोडून दिला त्याच्यावर फार माया करतो. माया करत नाही असं नाही, सगळ्यांवरच माया करतो. तिथं वेदांतातली माया मला सांगता येत नाही ती कुठेही सांगत जाऊ नये महाराज. पाठात सांगत जाऊ, वेदांताच्या प्रक्रिया पाठात सांगत जाव्या. एखादी आलीच नमुन्याला तर सांगतही जावे कीर्तनात, पण सर्रास तेच सांगू नये. पहिलं फार वेळ लागलो तुम्हाला. भाऊंकडे पाठाला जायचं, कीर्तनात गेलो का तेवढंच सांगायचं, बाकी काही सांगायचं नाही. त्या प्रक्रिया सांगायचं, लोकांची तोंडाकडे बघायची. काही समजत नाही मला, डबड्यात खडे घालून खडखड खडखड वाजवल्यासारखं. त्यापेक्षा रुचेल पचेल लोकांच्या अंतकरणात भगवंताचं प्रेम साठवलं जाईल असं काहीतरी सांगावं. असो, सगळा संसार ज्याने त्यांनी सोडून दिला, संसारावरची माया टाकून दिली. भगवान त्याच्यावर फार माया करतो, फार प्रेम करतो. काय प्रेम करतो त्याच्यावर? अहो, त्याच्या मागे पुढेच राहतो, सदैव त्याच्या संगतीतच राहतो, त्याला सोडत नाही. तो चालू लागला की हा त्याच्या मागे मागे चालतो. त्यानं गिरटी अंगी घातली का हा त्याच्या मागे गिरटा घालतो. म्हणून हिंडे मागे मागे गिरटी जागे घाली तसे जागेवरच गिरटा घालायला सुरुवात करतो. भक्त चालायला लागले की हा चालायला लागतो. भक्त त्याने मला उभा राहिला की हा उभा राहतो. भक्ताच्या तोंडाकडेच पाहत राहतो. त्याचा स्वभावच आहे महाराज. कधीच भक्तांना सोडत नाही का? त्याला वेळ लागतं. जसं त्यांनी महाराज गाईला वासराचं वेळ लागलेलं असतं. काल परवा एक फार सुंदर SMS व्हॉट्सअपवर वाचला मी. म्हणजे भाईश्री महाराज त्यांनी पाठवला होता सगळ्यांना. त्याचं असं लिहिलं होतं, जसा कामी पुरुष हा रात्रंदिवस कामिनीचं चिंतन करतो, जसं त्यांनी धनाचा लोभी मनुष्य रात्रंदिवस धनाचं चिंतन करतो, असं भगवंताचं चिंतन मला रात्रंदिवस घडावं अशी भगवंताकडे विनंतीच केली पाहिजे. म्हणून ज्याच्या चित्तामध्ये रात्रंदिवस भगवंताचं चिंतन आहे, भगवान सुद्धा रात्रंदिवस त्याचं चिंतन करतो, अखंड त्याच्याजवळ उभाच राहतो. फक्त उभा राहतो असं नाही, त्या भक्तांच्या संगतीत जातो. फक्त संगतीत जातो असं नाही, न सांगता त्या भक्ताच्या अंतकरणातले त्यांनी भाव जाणून त्याची सगळीची सगळी कामं करायला सुरुवात करतो. पडेल ती कामं करतो. माझ्याकडे कामाची यादीच आहे ना. हा बाळणपणाची कामं करतो, हा त्यांनी झाडून घ्यायचं काम करतो, हा पाय दाबायचं काम करतो, हा स्वयंपाक करायचं काम करतो, हा कपडे धुवायचं काम, बाळांचे धुवायचं काम करतो. किती कामं करतो आणि ही सगळीची सगळी कामं न सांगता करतो. हे तुकोबाराला माहिती आहे. हा भगवंताचा स्वभाव आहे. आणि म्हणून तर तुकोबारा या अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन करून सांगतात, भक्त
सांगता किंवा न सांगता करी सर्व काम करी न सांगता. भक्तांच्या संगतीत हरी सर्व भावानं सर्व काम करतो न सांगता करतो. तुम्ही म्हणाल अजून 10 मिनिटं बोलायला सुरुवात झाली नाही, पहिलं चरण झालं सुद्धा, इमानदारीने वेळेत थांबणार दिसतोय असं वाटेल कदाचित. असं माझं भांडवल संपलं की थांबतोच नाही, चिंता करू नका. भक्त समागमी सर्व भावे हरी सर्व काम करे न सांगता. महाराज भक्तांच्या संगतीत हरी राहतो, सगळी कामं करतो, इथपर्यंत कळालं. आमच्या मनात काही भाव आहेत, काही प्रश्न आहेत. काय प्रश्न आहेत? कोणता हरी राहतो भक्तांच्या संगतीत आणि कोणत्या भक्तांच्या संगतीत राहतो? 4-5 प्रश्न आहेत. कोणता हरी कोणत्या भक्तांच्या संगतीत कोणती कामं करतो, का करतो आणि कशी करतो? परत सांगू 5 प्रश्न. कोणता हरी कोणत्या भक्तांच्या संगतीत कोणती कामं करतो, का करतो आणि कशी करतो? सरळ मुद्दा आहे. आता कोणता हरी म्हणल्यावर हरी काय 5-50 असतात का? हा महत्वाचा विचार आहे. हरी काय 5-50 आहेत का? मग कोणता हरी विचारायला? हरी एकच आहे, बरं एकच आहे हरी. पण तरी सुद्धा की हरीची रूप 2-3 मानली जातात. गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. हे बघा, ज्याचा माल त्याच्याच नावावर खपवीत जावा. आपल्या नावावर नाही खपवायचं, त्यांच्या नावावर खपवलेलं चांगलं असतं. म्हणून त्यांनी मला आणि मोठ्या माणसाची नावं घेऊन त्यांची पण चव घालू नये. इमानदारीने जे आहे तेच सांगावं. मग त्याच्यात आपलं व्यसन करून सांगितलं की मग त्यांचाही घोटाळा घालायचा, तसं नाही करायचं. जे आहे तेच सांगायचं. महत्वाचा मुद्दा. 3 प्रकारचा हरी सांगायचे, 3 प्रकारचा देव सांगायचे. महत्वाचा मुद्दा. पहिला हरी त्यांनी सांगायचे निर्गुण निराकार हरी, निर्गुण निराकार. दुसरा हरी सांगायचे सगुण निराकार हरी आणि तिसरा हरी सांगायचे सगुण साकार आहे. ते निर्गुण निराकार काय प्रकार आहे असं जर कोणी म्हटलं तर ज्ञानोबरायांच्या शब्दात वर्णन करून सांगतो. ज्ञानोबराय सांगतात, हे सत्य ज्ञान गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे तो हारी श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणी दुरे सारोनिया. त्याच्यात तो हा हे म्हणण्याचं काय तात्पर्य असेल? तो हा रोज कीर्तनकार म्हणतो, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, रोज म्हणतो कीर्तनकार. लोकांना समजतच नाही तो हा काय प्रकार आहे. हे तो हा म्हणण्याचं तात्पर्य काय असेल? त्या तो मध्ये स्वरूप लक्षण आहे आणि हा मध्ये तटस्थ लक्षण आहे. 2 लक्षणं सांगितली मला. स्वरूप लक्षणाने असणारा हरी
आणि तटस्थ लक्षणानं असणारा हरी तो हा विठ्ठल बरोबर तो नामदेव सच्चिदानंद स्वरूप आहे, निर्गुण निराकार स्वरूप आहे, तो स्वरूपानं निर्गुण निराकार असणारा हा विठ्ठल रूपानं उभा आहे, हे म्हणण्याचं तात्पर्य आहे. तसंच इथे लावून घ्या, सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूप नाही वर्ण नाही गुण जेथे, असं लावून घ्यायचं. तो ज्याच्या ठिकाणी हे काहीच नाही तो हा श्री हरी. मग म्हणत असताना हरी एकच शब्द वापरला. निर्गुण निराकार जरी असला तरी हरीच आहे, आणि सगुण साकार होऊन जरी समोर उभा असला तरी हरीच आहे. तो हरे श्री हरी. पण त्याचं मूळ स्वरूप काय आहे तर ते सच्चिदानंद रूप आहे. हे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सुरुवातीला त्याच्या स्वरूपाचा परिचय दिला भागवत महात्म्यामध्ये सच्चिदानंद रूपाय. आणखी त्याचं स्वरूप लक्षण सांगताना भागवतामध्ये श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये मंगलाचरण व्यासदेवाने केलं, आणि मंगलाचरण करतानाच त्याच्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन केलं. त्याच्यामध्ये सत्य स्वरूपाची वंदना केली. ते जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्व भेदन्यस्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवयो मुह्यन्ति यत् सूरया तेजो वायुमृदां यथा विनिमयो यत्र त्रिस्वर्गं मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्त कुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परम धीमहि सत्यं परम धीमहि. सत्य परमात्म्याला सत्य म्हटलं. सत्य तो सत्य आहे. सत्य म्हणजे काय? ज्याचा तिन्ही काळात बाध होत नाही त्याला सत्य असं म्हणा. त्रिकाल अबाधितत्वम सत्यत्वम. परमात्मा सत्य आहे. परमात्मा चैतन्य स्वरूप आहे. त्याच्या चेतनेनं संपूर्ण विश्व त्यांनी चलायमान झालेलं आहे. तो स्वसंवेद्य आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. तो स्वसंवेद्य आहे, चैतन्य स्वरूप आहे. हे त्याचं स्वरूप आहे. मला सत्य ज्ञान. ज्ञान हे परमात्म्याचं स्वरूप आहे. परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान ज्ञान म्हणजे काय हो असं जर कोणी म्हणत असेल तर गुरुजी अवघड व्याख्या सांगायची. ते म्हणायचे अबाधित अर्थाला जे विषय करतं त्याला ज्ञान असं म्हणत जावं. अबाधित अर्थाला जे विषय करतं त्याला ज्ञान म्हणायचं. आणि अबाधित जर काय असेल जगतामध्ये तर फक्त परमात्माच आहे, त्याला जे विषय करतं त्याला ज्ञान म्हणायचं. हे ज्ञान परमात्म्याचं स्वरूपच आहे. तो ज्ञान स्वरूप आहे, सत्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, अनंत आहे, ज्याचा अंत लागत नाही. गगनाचे प्रावरण गगनासारखा व्यापक आहे. एवढा व्यापक आहे. गगनाचे प्रावरण नाही रूप, त्याच्या ठिकाणी रूप नाही, नाही वर्ण, त्याच्या ठिकाणी वर्ण नाही, आकार नाही, असा असणारा परमात्मा, सत्य स्वरूप असणारा परमात्मा, त्याला सुद्धा हरीच त्यांनी म्हणतात. तो निर्गुण निराकार असणारा हरी आहे. परत लक्षात ठेवा तुम्ही काय ऐकता. आपण प्रश्न तयार केलेले आहेत. पहिला प्रश्न आहे कोणता हरी? मग ज्याला रंग नाही, ज्याला रूप नाही, ज्याला वर्ण नाही, ज्याला आकार नाही, तो हरी भक्तांच्या संघात येईल का? ज्याला रंग नाही, रूप नाही, तो कसं काय येईल? ज्याला आकारच नाही, तो कसं काय येईल? तो येणार नाही. मग दुसरा हरी सगुण निराकार हरी. सगुण निराकार म्हणजे काय? तो सगुण तर आहे पण ठराविक एका आकारात नाही. मंडप आहे तोच आहे, झाड आहे तोच आहे, ही माणसं आहे तोच आहे, पण ठराविक एका आकारात नाही. मला अनेक अनंत अवतार, अनेक रूप त्याने धारण केलेले आहेत. या सगळ्यांमध्ये तो असणारा व्यापक आहे. मी सांगतो असं नाही, महाराज वर्णन करू सांगतात. हे हरी हा व्यापक सर्व, हरी हा व्यापक सर्व, हरी हा व्यापक सर्व, हरी हा व्यापक सर्व. हातव मुख्य वेदांत, हातव मुख्य वेदांत, हातव मुख्य वेदांत, हातव मुख्य वेदांत. चिंतनाची चित्त, चिंतनाची चित्त, चिंतनाची चित्त, चिंतनाची चित्त.
काय अर्थ नाही. आणि हा व्यापक सर्वगत हा जो मुख्यत्वे वेदांत हरी व्यापक आहे सर्वगत. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आज मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल सर्व ठिकाणी व्यापक आहे. सगुण निराकार सगळ्या ठिकाणी व्यापक आहे. कोणता हरी येतो? निर्गुण निराकार येतो का सगुण निराकार येतो? त्याच्यापेक्षा तिसरा हरिवर्णन करून सांगितला. त्याचं नाव आहे सगुण निराकार सगुण साकार. जो त्याकडे सगुण पण आहे आणि आकाराने युक्त सुद्धा आहे. विशेष असणारं रूप धारण करून भक्तांच्या समोर उभा राहतो. त्याचंही वर्णन साधू संतांनी करून सांगितलं. हे सुंदर ते ध्यान उभे करकटेवरी ठेवून सगुण साकार रूप घेऊन येतो. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. अतिशय सुंदर रूप धारण करू. किती सुंदर रूप धारण करतो महाराज सांगतात. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा गोड आहे मला सुंदर दिसतो. भक्तांच्या समोर प्रत्यक्ष रूप धारण करून उभा राहतो. अखंड ज्याला त्याची संगती आहे ना फार प्रेम वाटत असेल नाही का? ही मकाशील मंडळी मंदिरातच राहतात. काही गोड आहे नाही त्याला दृष्ट लागत असेल. रोज त्याचे दृष्ट काढत जा. भाग्यवान तगणी माणसं असतात की नाही त्यांना देवाची संगत असते महाराज अखंड. म्हणून तगणी महाराज हा देव तगणी प्रत्यक्ष पाहायला मिळतो. लोक म्हणतात हे कलियुग आहे. तुम्ही बुवा लोक अशाच गप्पा मारित राहता. असा कुठं देव भेटत असतो का? खरकट्या तुला कसं भेटेल? कोणाला पण भेटत असतो का महाराज? कोणाला पण भेटत. खरं सांगतो कोणाला भेटत असतो का? बापाचा नौकर आहे माझ्यासारखी त्याने किती कंबर बांधून बोलत असतील. पोटात उकिरडा भरलाय काय सांगायचं. हा उकिरडा पोटात आहे देवाला दिसतो ना महाराज. तो कसा काय देव भेटेल? माझ्यासारख्या खरकट्याला भेटत नसतो. त्याला फार पारदर्शी जीवन असावं लागतं. त्याला फार निर्मळ जीवन असावं लागतं. त्याला फार शुद्ध जीवन असावं लागतं. त्याला फार पवित्र जीवन असावं लागतं. त्याला त्यांनी काचेच्या भांड्यासारखं जीवन असावं लागतं. जे त्यांनी इतकं कोमल आहे महत्वाचा विचार. असं जीवन ज्या दिवशी होईल त्या दिवशी प्रत्यक्ष समोर उभा राहील. अखंड त्याची संगती प्राप्त होईल. अशी कोणालाही प्राप्त होत नाही. कधी पण प्राप्त होत नाही महाराज. तो सगुण साकार होऊन भक्तांच्या समोर येत असतो. माझे प्रश्न आहेत 5. त्यातला पहिला प्रश्न आहे कोणता हरी? त्याचं उत्तर आहे महाराज सगुण साकार असणार आहे. निर्गुण निराकार तर निर्गुण निराकारच आहे.
सगुण निराकार तर सर्व ठिकाणी व्यापकच आहे, एकच हरी आहे पण 3 रूप धारण करतो आणि भक्तांच्या समोर येण्याकरिता त्याला सगुण साकारच होऊन यावं लागतं. मग कोणता हरी? सगुण साकार असणारा हरी. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला. दुसरा प्रश्न होता कोणत्या भक्तांच्या संगतीत? कोणता हरी कोणत्या भक्तांच्या संगतीत कोणती कामं करतो, का करतो आणि कशी करतो? प्रश्न आहेत ना महाराज. कोणत्या भक्तांच्या संगतीत? आता कोणते भक्त म्हणल्यावर कसे सांगावेत भक्त? 2-4 प्रकारचे भक्त सांगितले गीतेमध्ये. अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. ज्ञानीचे भरतर्षभा 4 प्रकारचे भक्त सांगितले. मला ते सांगायचे नाही, मला 2च सांगायचे भक्त. एक सांगायचा अंतरंग भक्त आणि दुसरा सांगायचा बहिरंग भक्त. 2 प्रकारचे भक्त. बहिरंग भक्त म्हणजे काय असं जर तुम्ही म्हणत असाल तर वक्ते बाबांच्या भाषेत सांगतो, ऊपर से तो खूप बनी अंदर की राम जानी. वरतून दिसायला फार छान दिसतो. गुरुजी म्हणायचे एवढा गंध लावतो अंगाला की चट्ट्या पट्ट्याचा वाघ चौकून गंधाची फपकारे. इकडून इकडून साऱ्या फक्त टेरीला लावित नाही तर सगळ्या ठिकाणी गंध लावतो. साऱ्या अंगाला गंध. बाहेरून त्यांनी गंध लावला म्हणजे माणूस भक्त होईल का? गळ्यात माळा घातलेल्या असतात फार मोठ्या मोठ्या. अशी माळा असते काही लोकांच्या गळ्यात, फेकून मारली तर कान फुटल्या करायचा. असल्या माळा त्यांनी गळ्यामध्ये असतात. पण माळ नुसती गळ्यात घालून काय होईल? माळ गळ्यात घातल्यानं जर उद्धार होत असता तर लोकांनी फुटीला अडकून ठेवल्या फुटीचा उद्धार व्हायला होता. महत्वाची गोष्ट आहे. फक्त बाहेरून तुम्ही काय दिसता आहात, किती मेकअप केलाय बाहेरून, मी किती पांढरा दिसतो आणि किती भगवा फेटा बांधलेला आहे, याच्यावर देव भुलत नसतो. हे सगळं बहिरंग आहे महाराज. नाही तर वारकरीच असतो. जो निष्ठावान वारकरी आहे पंढरीच्या वारीला जातो आणि त्याच्यात चोट्टे सुद्धा घुसतात. बरं ते त्यांनी असे नाही घुसत. ते आपलं वारकरी व्हायला लागतं काय महाराज? चट्ट्यापट्ट्याचे कपडे घालायचे तर पांढरे घालायचे. असं त्याने गळ्यात पहा माळ 5 रुपयाला मिळते महाराज चंदनाची. 5 रुपयाला मिळते. 5 रुपयाची माळ घालायची. 2 रुपयाची बुक्क्याची पुडी घ्यायची टेम्परवाली आणि भरायचं मळवट लगेच कापाला. वारकरी व्हायला लागतं काय? आणि त्याच्याबरोबर 2 रुपयाचं ब्लेड पण घ्यायचं खिशात घालून. आणि वारकरी एकदा रस्त्यानं चालायला लागले ज्ञानवा तुकाराम करीत बेभान झाले वारकरी की त्यांची खिशे तपासायची. हळूच ब्लेड मारून सगळा माल काढून घ्यायचा. खरं सांगा कपाळाला गंध नाही काय, गळ्यात माळ नाही काय, पांढरे कपडे घातलेले नाहीत काय, तोंड पंढरपूरच्या दिशेने केलेलं नाही काय, मग तो वारकरी नाही काय? आहे का? नाही, तो वारकरी नाही. मग चोर आहे. खरं सांगू, चोर कधी वारकरी कधी चोऱ्या करीत नाही महाराज. वारकरी कधीच चोऱ्या करीत नाही. हे चोरटे वारकरी झालेले आहेत. महत्वाचा भाव आहे. चोरटे वारकऱ्यांमध्ये घुसले म्हणून वारकऱ्यांची चव घालतात, हा महत्वाचा विचार आहे. चव घालणारे वारकऱ्यांमध्ये घुसले म्हणून वारकऱ्याची चव जाते. मग बाहेरून तर फार चांगला दिसतो पण त्याला भक्त म्हणाल काय तुम्ही? बाहेरच्या अंगाने त्यांनी बाहेरच्या लक्षणाने जर त्यांनी भक्त म्हणत असाल तर चुकीची गोष्ट आहे महाराज. बहिरंग आहे तो. भक्त कसा असावा? अंतरंग भक्ती करणारा असावा. भक्ताची लक्षणं आहेत ना महाराज. महाराजांनी वर्णन करून सांगितले. ते काय सांगतात? हे भक्त आहे से जाणारे भक्त आहे जाणारे भक्त आहे से जाणारे तसे तर बरेच लोक देहावर उदास झाले कुठे पडलेले दिसतात. मग त्यांना भक्त म्हणायचं का नाही? भगवंताच्या चिंतनात देहावर उदास झालेले आहेत त्यांना भक्त म्हणायचं. भगवंताचं चिंतन करता करता स्वतःच्या देहाला सुद्धा विसरून गेले ना कवनी देह मायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये त्यांना भक्त म्हणत जाऊ. भगवंताचं चिंतन करता करता स्वतःला विसरले त्यांना भक्त म्हणत जाऊ. नाही तर कीर्तनात काळ घेऊन उभं राहिल्यावर 2 उड्या मारायची लाज वाटते. घरी जाऊन सांगितलं कोणी मग काय करायचं?
लाज वाटते. महत्वाची गोष्ट विसरत नाहीत लोक स्वतःला. भगवंताच्या चिंतनात जे स्वतःला विसरून गेले ते खरे भक्त आहेत, अंतरंग भक्त. त्यांना काही मागायचं नाही देवाकडे. ते त्यांनी स्वतः करता देवाची भक्ती करत नाहीत, देवाकरता देवाची भक्ती करतात. महत्वाचं परत सांगू हे वाक्य. ते स्वतः करता भगवंताची भक्ती करत नाहीत, ते देवाकरता देवाची भक्ती करतात. महत्वाची गोष्ट आहे. देवाला सुख मिळावं म्हणून, देवाला समाधानी करायचं म्हणून, देवाला आनंदी करायचं म्हणून त्यांचं जीवन असतं. मला स्वतःच्या सुखाकरता नाही, स्वतःच्या सुखाची पर्वाच करत नाही. समर्थारतीत आहेत महाराज. समर्थारती भक्तिशास्त्रामध्ये फार मोठी रती आहे महाराज. 3 प्रकारच्या रती भक्तिशास्त्रात वर्णन करून सांगितल्या. एक आहे साधारण रती, म्हणजे स्वतःच्या सुखाकरता समोरच्यावर प्रेम करणं साधारण रती. नंबर 2 सामंजस्य रती, दोघांच्या सुखाचा विचार करून एकमेकावर प्रेम करणं सामंजस्य रती. आणि समर्थारती म्हणजे फक्त समोरचा सुखी असावा त्याच्याकरिता त्याच्यावर प्रेम करणं, याचं नाव आहे समर्थारती. मग खरा भक्त तोच आहे जो भगवंताला सुखी करण्याकरिता भगवंताची भक्ती करतो. तुम्हाला देवाला सुखी करायची काय गरज आहे महाराज? अहो त्याला सुखाची गरज आहे म्हणून सुखी करायचं. या सुखाकारणे देव वेडावला. देव सुखाकरता वेडा झालेला आहे, तो प्रेमाकरता वेडा झालेला आहे. वेडा झाला लाचावला भक्तीशी, भक्ती करता लाचावलेला आहे म्हणून त्याला सुखी करण्याकरिता भक्ताचं जीवन असावं. महत्वाचा विचार आहे. पतिव्रतेचं जीवन जसं पती करता की संपूर्ण खर्च करते, तसं पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा पर्यंत, तसा नारायण आमच्याकरिता त्यांनी आहे. असं भक्ताचं जीवन आहे महाराज. असं भक्ताचं जीवन असावं. हा अंतरंग भक्त आहे. महत्वाची गोष्ट आहे. आता खरं सांगा, खिशे मारणारा पण भक्तासारखाच दिसतो की नाही? आणि संपूर्ण जीवन भगवंताला देणारा पण भक्तच आहे ना. मग कोणत्या भक्ताच्या संगतीत हरी काम करीत असेल? बहिरंग भक्ताच्या की अंतरंग भक्ताच्या? थोडं बोलत जा, बोलायला काय करीत नाही कोरोना. म्हणजे काय? अंतरंग भक्ताच्या करिता भगवंतांनी कार्य करतो. महत्वाचा विचार आहे. कोणता हरी? सगुण साकार असणारा हरी. कोणत्या भक्तांच्या संगतीमध्ये? अंतरंग भक्तांच्या संगतीमध्ये. कोणता हरी कोणत्या भक्तांच्या संगतीत कोणती कामं करतो? महत्वाची गोष्ट आहे. आता कोणती कामं सांगू हा महत्वाचा विचार आहे. अख्खा अभंग म्हणून दाखवू का? मला स्वतःच सांगतात हे उच्च नीच काही भाव भक्ती कबीराच्या मागे शेलिनी सजन कसया विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे नरहरी सोनारा घडकुंकू लागे चोख्या मेळ्या संगे ढोरे उडी. पुढे काय? अख्खा अभंग पाहून घ्या. अख्ख्या अभंगात यादी आहे महाराज. यादी कोणकोणती कामं करतो? ही सगळीची सगळी कामं करतो. पडलेली सगळी कामं करतो. वाटेल ती कामं करतो. ज्यांच्या दरबारात आपण बसलो त्यांना विचारा काय काय काम करतो. महत्वाचा मुद्दा आहे महाराज. मला तुम्ही अनेक वेळा निळोबऱ्यांचं चरित्र ऐकलेलं आहे. पण त्याच्या दरबारात आहोत आपण. ज्याची खावी पोळीन त्याची वाजवावी टाळी, या नियमानं 4 शब्द तरी त्यांच्या चरित्राविषयी बोललं पाहिजे. म्हणतात निळोबऱ्यांच्या घरी भगवान त्यांनी सेवक म्हणून काम करत होता. आणि काय सेवा केली असेल? निळोबऱ्यांच्या मुलीचं लग्न करण्याकरिता स्वतःच त्यांनी विठून आला होता आणि पडेल ती कामं करत होता. पडलेली सगळी कामं करत होता. महत्वाची गोष्ट आहे. त्यांच्या घरी भरपूर सेवा करत होता. आणि घरात खायला जर काय नसेल तर धान्याची पोती आणून ठेवत होता. भाजीपाला आणून द्यायचं काम करत होता. अशी अनेक कामं त्यांनी निळोबऱ्यांच्या संगतीमध्ये भगवंतानं केले महाराज. म्हणून त्यांनी महाराज सगळी कामं करतो. कोणती कामं करतो म्हणत असाल तर कामांची यादी जर सांगायला लागली तर त्यांनी अजून 1-2 कीर्तन करावे लागते. आणि तेवढ्यात पण भागणार नाही. महत्वाचा विचार आहे. फार कामं करतो. सगळी कामं करतो. बाळणपणासाठी कामं करतो. त्यांची सेवा करण्याचं काम करतो. काही पण करतो महाराज. सेवक होऊन येतो. कधी कधी त्यांच्याकरता डॉक्टर होऊन येतो. सेवाच करतो महाराज. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. खरोखरची घडलेली घटना आहे. दौऱ्याची वारकरी माहिती आहेत ना तुम्हाला? काही दौऱ्याची वारकरी त्यांनी बद्रीनाथला जाण्याकरिता निघाले. आणि बद्रीनाथला जात असताना 10-15 लोकांची ती टोळीच होती मोठी. त्यातल्या एका जणाला त्यांनी त्रास व्हायला लागला. म्हणजे त्याला जुलाब व्हायला लागले. आता ते जुलाब व्हायला लागले. बाकीचे सगळे लोक थांबले. त्याने विचार केला त्रास होतोय. औषध देऊन पाहिलं, जवळ काय असेल ते देण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा आजार कशाला थांबेच ना महाराज. तो फार त्रस्त झाला. त्याला विश्रांतीची गरज होती. चालणंच होत नव्हतं. पाणी शरीरातलं पूर्ण कमी झालं होतं. मग काय करायचं? मग त्याने महाराज ते बाकीचे वारकरी म्हटले बद्रीनाथला जायचंय, आम्ही जाणं गरजेचं आहे. तुला काय चालवत नाही, तू आता इथंच थांब. कुठेतरी चांगला आश्रय पाहून थांब. आम्ही जाऊन येतो, येताना तुला घेऊन जातो. असं म्हटलं की तो थांबला.
थांबल्यानंतर त्यांनी एक निर्जन असणारा प्रांत, बद्रीनाथला जर तुम्ही कधी गेला असाल तर सगळे डोंगरच डोंगर आहेत महाराज, माणसं लवकर पाहायला भेटत नाही अशी अवस्था. तिथं काही वस्तुस्थिती सांगतोय, बसून राहिला, भगवंताचं चिंतन करत राहिलं, रडू लागलं. वारकरी अंतकरणापासून भगवंताच्या दर्शनाची आस अंतकरणात लागली होती. देवा, असं काय पाप केलं रे की तुझ्या दर्शनापर्यंत मला येता येत नाही, काय करू, जीव कासावीस होतो. देवानं त्यांनी विचार केला, अरे याची मदत केली पाहिजे. त्याने काय केलं माहिती आहे, एका त्यांनी रानात फिरणाऱ्या वैद्याचं रूप धारण केलं. अगदी त्यांनी भोळं भाबडं असणारं रूप आहे, वैद्य आहे महाराज. आणि तो त्यांनी आला आणि आल्यानंतर त्यांनी त्या भक्ताला विचारलं, म्हणे का बाबा इथं कशी काय बसला. तो हिंदी बोलत होता, हो आपल्याकडचा होता. हा लागला होता आता, पण झालं त्यांचं बोलणं कसं तरी. म्हणला मला त्रास होत आहे, मला फार जुलाब होत आहे. तो म्हणला मग मला औषध देत आहे, देऊ का, मग द्या ना. मग त्यानं औषध आणलं आणि आणल्यानंतर ते औषध दिलं मला. 3 दिवसाचा डोस घ्यावा लागेल म्हणून सांगितलं. 1 दिवसाचं औषध दिलं, पहिल्या डोस मध्येच बरा झाला. पण तरी सांगितलं अजून 2 दिवस घ्यावे लागेल. दुसरा दिवस आला, दुसऱ्या दिवशी तो परत इमानदारीने आला, त्यानं औषध दिलं मला. औषध दिल्यानंतर बरं वाटलं, आता तरतरी पण आली चांगल्यापैकी, चालण्याची कंडिशन झाली. पण तरी म्हणलं अजून 1 दिवस घ्यावा लागेल, मग पक्का जाशील, त्या लोकांना गाठायला जाशील. मग तिसरा दिवस त्यांनी थांबला. पण रात्र जात असताना मनात विचार करायला लागला, अरे या निर्जन प्रांतामध्ये चिट पाखरू सुद्धा लवकर दिसत नाही, आणि इथे येतो कोण, मला औषध देण्याकरता एवढ्या इमानदारीनं नित्यनेमानं येऊन त्यांनी मला परवाला औषध दिलं, कालाला औषध दिलं, आणि परत आज पण औषध द्यायला ना. रात्रभर विचार करत पहाटे त्याच्या मनातला विचार आहे, मनात आज औषध घेणार नाही, त्याला विचारेन पाहिजे तू कोण आहेस, मगच औषध घेईन. आणि असं झालं महाराज. तो आला आणि आल्यानंतर औषध देण्याकरिता तयार झाला. तो म्हणला आज औषध घेणार नाही. म्हणे का, पहिले तू सांग मला तू कोण आहेस. तो म्हणला तुला काय करायचं, मी कोण आहे, तू औषध घे. नाही मरेल पण औषध घ्यायचं नाही मला, तू कोण आहेस मला पहिलं सांग. नाही मला मी औषध घेणार नाही. तो म्हणला अरे तुला काय करायचं, मी कोण आहे त्याचं, तू औषध घे. तरी पण हट्टालाच पेटला. आणि मग त्याने महाराज, हा जगाचा मालकच होता, तो म्हणला भोळ्या, अरे रात्रंदिवस ज्याचं चिंतन करतोयस ना तोच आहे मी. तुला औषध देण्याकरिता आलो. का, अरे सारं घरदार सोडून दिलं, सगळा प्रपंच सोडून दिला, संसाराची दानादिन करून माझ्या दिशेने त्यांनी चालायला लागला. आणि ज्यांना आपलं म्हणत होतं आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवून आला होता ते सुद्धा सोडून निघून गेले. आणि मी लोकांसारखा नाही, मी तुझा देव आहे प्रत्यक्ष, तुला भेटण्याकरिता आलो. तुला असा कसा मरू देईन, महत्वाची गोष्ट आहे मला. त्याची सेवा करण्याकरिता त्याच्यासमोर प्रत्यक्ष उभा आहे, त्याला औषध देण्याकरिता आला. बद्रीनाथ त्या लोकांना भेटेल त्यावेळेला भेटला असेल, पण याला तिथंच भेटला मला. महत्वाची गोष्ट आहे. फार करतो हा भक्तांकरता, फार करतो हा भक्तांकरता. हे संसारातले लोक सारे भामटे आहेत महाराज, आवड भामटे आहेत. महत्वाची गोष्ट आहे. माझं टेप करून घ्या, कोणी ऐकवायचं असलं कोणाला, आवड भामटे आहेत महाराज. टाकून देतात, सोडून देतात. पोटचे लेकरं त्यांनी असतात पण सोडून देतात. एखाद्याला 4 पोरं होते, 4 होते. 4 पोरं असून सुद्धा महाराज म्हातारपण आलं. जन्मभर भगवंताची भक्ती त्याने केली महाराज. आणि म्हातारपणाला पोरांनी फार टाकून दिलं महाराज. जागेवर त्यांनी सगळ्या क्रिया जागेवर व्हायला लागल्या. म्हातारपण वाईट असतं, येऊ नये कोणाला महाराज. तुम्हाला मग त्याच्या आतच मरायचं का काही, मला बाकीचं काहीच म्हणायचं, मला एवढंच म्हणायचं म्हातारपण येऊ नये. कारण मी पाहिलं प्रत्यक्ष म्हाताऱ्या लोकांच्या वेदना मी जवळून पाहिल्यात महाराज. आणि फार भयंकर, माणसाच्या अंगात तारुण्य असतं, त्याला फार मुसमुस मुसमुस करत राहतो टोणग्यासारखा. आठवतच नाही कोणाला, आठवणी वेटून बांधलेला मुंडा असा. पण तीच विरश्री निघून गेल्यानंतर काय होतं ते विचारा म्हाताऱ्या माणसांना, मग कळेल त्यांनी महाराज. अशी अवस्था झाली. भगवंताचं चिंतन करत होता आणि भक्त त्यांनी चिंतन करायला लागले की भगवंताला जवळ थांबावं लागतं महाराज. 4 मुलं होते, त्यातला एकच सांभाळत होता, तोही नीटनेटके सांभाळत नव्हता. हाका मारायचा, ए बाळा अरे तहान लागलेली आहे, पाणी तरी दे आणून. यायचंच नाही त्याला. 100 वेळेला हाका मारायच्या, मग एकदा यायचं, मग पाणी प्यायचं. पण भगवंताचं चिंतन बंद नव्हतं. आणि मग त्यांनी महाराज भगवंताला करुणा आली आणि फार तहान लागली. ती कोरड घशाला पडली. बाळा सुद्धा म्हणता येतो, तरी बरंच म्हणलंय बाळा, अरे फार तहान लागली. भगवान प्रत्यक्ष प्रगट झालं, मुलाचं रूप घेऊन आला. त्याच्या गळवाभर पाणी आणलं, प्यायला दिलं. एका हाकीत आला, आश्चर्य वाटलं त्याला. पाणी पिलं, पाणी पण फार चांगलं लागलं. थोड्या वेळाने पुन्हा कशाची तरी गरज पडली, हाक मारली, लगेच मुलगा आला. बघितलं असं 2-3 दिवस सलग होत होतं. याला विचार पडला, कधीच त्यांनी एका हाकेला न येणारा मुलगा 2-3 दिवसापासून सलग कसा काय येतोय. आणि मग यानं प्रश्न विचारला त्याला, अरे तू खरंच माझा मुलगा आहेस ना. प्रश्न उद्भवला महाराज, खरंच माझा मुलगा आहेस ना. अरे एका हाकेत येतो, इतक्या दिवस कधीच असं झालं नाही, असं कसं काय त्यांनी घडायला लागलं का. खरं सांग ना, तू कोण आहेस. तू जर सांगितलं कोण आहेस तरच तुझ्या हातचं पाणी पेईल. जगाचा मालक आहे महाराज. त्याच्या जवळ त्यांनी बसला, त्याचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं, मस्तकावर हात फिरवत फिरवत सहज बोलला, बाळा
तू रात्रंदिवस ज्याचं चिंतन करतोयस ना तोच तुझा देव आहे मी. आणि तुला त्यांनी पाणी देण्याचं काम करतोय, तुझी सेवा ते ऋणवय पण कोणी अंगी. मी आपल्याच उत्तीर्णत्वा लागी भक्ताची त्यागी परिचर्या केली. मी तुझी सेवा करतोय, तुझं काम करतोय. पडलेलं हात जोडले त्यानं आणि हात जोडून त्यांनी विनंती करून बोलावलं, देवा अरे एवढी सेवा करण्यापेक्षा त्यांनी मला मृत्यू दिला तर किती चांगलं झालं असतं. कशाला जिवंत ठेवतोस आणि का बरं त्यांनी माझे एवढे त्यांनी दुःख पाहतोय सांग मला. भगवान म्हणलं, भक्ता हे दुःख तुझ्या कर्माचं फळ आहे. मी जर त्याच्या आतच तुला उचललं तर ते कर्म शिल्लक राहील आणि तेवढ्याकरिता तुला परत जन्माला यावं लागेल. म्हणून तुझे कष्ट मी पाहतोय आणि तुझ्या बरोबर मी सुद्धा दुःखी होतोय. फक्त का तुला या कर्मबंधनातून मुक्त करायचंय. त्याच्यातून मुक्त झालेला झाला की मग तू आणि मी आपण दोघेच आहोत. तुला मी माझ्याच धामाला घेऊन जाणार आहे. महत्वाची गोष्ट आहे. काय करत नाही ते सांगा. अरे जन्म दिलेले लेकर टाकून देतील पण जगाचा मालक त्याची सेवा केल्यानंतर टाकून देणार नाही हे लक्षात ठेवा. त्याची कोणतीच सेवा व्हायला जाणार नाही. तुम्ही या प्रांगणात बसून त्याचं कीर्तन ऐकत आहात ना, त्याच्या डायरीत लिहिलं जात आहे तुम्ही कीर्तन ऐकायला बसले म्हणून. तुम्ही त्याच्या दिंडीत चालत आहात, त्या दिंड्यांचं नियोजन करता आहात ना, त्याच्या डायरीत तुमची नावं लिहिलेली आहेत, तुम्ही हे सगळं करता आहात म्हणून. तुम्ही त्याच्याकरता काही करा, सप्ताहाचं नियोजन करता आहात ना, तुम्ही पुढाकार घेऊन करत असाल तर तुमची नावं त्यांनी लिहिली जातात. यानं माझ्याकरता काहीतरी केले, त्याच्यापासून काही चुकत नाही, काही घडत नाही, काही लपत नाही. तो सगळ्यांचे ऋण फेडण्याकरिता तयारच असतो. म्हणून सगळी कामं करतो. कोणकोणती कामं करतो याच्यापेक्षा काय सांगू ना. म्हणून त्यांनी कोणती कामं करतो म्हणाल तर कामाची यादीच आहे. सगळी कामं करतो. कोणता हरी करतो? सगुण साखर हरी. कोणत्या भक्तांच्या संगतीत करतो? अंतरंग भक्तांच्या संगतीत. कोणती कामं करतो? ही सगळी कामं करतो पडलेली. का करतो? का करतो? काय कारण असेल ही कामं करण्याची? त्याचं कारण आहे महाराज, हे भक्त आहेत ना, हे त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाला डिमांडच देत नाहीत महाराज. लोक त्यांना फुगीर म्हणतात. हे फार फुगीर आहे. हे त्याने आम्हाला डिमांड देत नाही. अरे त्यानं देवालाच मालक ठरवलेला आहे. जशी पतिव्रता स्त्री फक्त पतीलाच डिमांड देते. परत सांगू, पतिव्रता स्त्री पती असा आहे. पतिव्रतेचे हृदय जैसे आणि पती वाचून न स्पर्श. जसं पतिव्रतेचं हृदय पती वाचून त्यांनी मला दुसऱ्या कोणाला स्पर्श करीत नाही, तसं भक्ताचं हृदय भगवंताशिवाय कोणाला डिमांड देत नाही. तुम्हाला बाकीच्यांची काय लाथाळणी करतात का? भक्त अजिबात नाही. बाकीच्यांवर प्रेम करतात पण व्यक्ती म्हणून नाही, देव म्हणूनच प्रेम करतात. देव म्हणूनच प्रेम करतात. हा महत्वाचा विचार आहे. सगळ्यांमध्ये देव पाहतात, देव म्हणून त्यांना नमस्कार करतात. दुसऱ्या कोणालाच महत्व देत नाही, टाकून देतात. महाराज भगवंताच्या भक्तीत जरा आडवे आले. कोणी कोणी कोणाला टाकलं असेल माझ्याकडे यादीच आहे मोठी, म्हणून दाखवू का? हे प्रल्हादे जन विभीषणे बंधू राज्यमातानी प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्यमातानी प्रल्हादानं स्वतःच्या बापाला टाकून गेलं. बाप टाकून दिला. बाप काय टाकायची वस्तू आहे का? बाप सोडून गेला. कोणाकरिता? देवाकरिता. तुम्हाला नावडे ज्यांना माता पिता म्हणतात, ज्यांना माता पिता आवडत नाही ते भक्त आहेत. अशी पुढे भक्त असतात का? ज्यांना आईबाप आवडत नाही त्यांना तुम्ही भक्त कसं काय म्हणता? कोणते आईबाप आवडत नाही याला पण महत्वाचा विचार आहे. जे भगवंताच्या भक्तीत आडवे करणारे आहेत ते मायबाप तरी भक्ताला कधी आवडले नाहीत म्हणत. एखादा बाप जर भगवंताच्या भक्तीत आडवा पडत असेल तर भक्त बापाचा विचार करत नाही, भगवंताचा विचार करतो, बाप सोडून देतो महाराज. महत्वाची गोष्ट आहे. ते करण्याकरिता सुद्धा धमक असावे लागते. ती फक्त भक्तांच्याच अंगात असते. महत्वाचा विचार. नाहीतर मायबाप तरी सर्पविंकासारखे जर मायबाप असतील त्यांच्या संगतीत त्यांनी बाळाला सुख प्राप्त होऊ शकत नाही. महत्वाचा विचार आहे. म्हणून प्रल्हादाने त्यांनी आडवा येणारा बाप सोडून दिला, भगवंताचं चिंतन सोडलं नाही. प्रल्हादे जनक विभीषणानं स्वतःचा भाऊ टाकून दिला. अरे 14 चौकड्यांचं ज्याचं राज्य आहे, सोन्याची लंका ज्याच्याकडे आहे, ज्याला 80,000 बायका आहे, 1.25 लाख ज्याचा परिवार आहे, ज्याचं वैभव एवढं मोठं आहे, एवढा मोठा रावण, पण त्या रावणाला सोडून विभीषण भगवंताला शरण गेला. पण भाऊ टाकून दिला, देवाचा भाऊ टाकून दिला. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्यमाता आईचा त्याग केला.
आई म्हणणार नाही काही तुला पुन्हा भरताचे वाक्य आहेत आणि अयोध्येसारखं राज्य प्रभू रामचंद्र करता सोडून गेलं भरताची गोष्ट. अरे बाप सोडून दिला, राज्य सोडून दिलं, आई सोडून दिली, भाऊ सोडून दिला. त्याच्यापेक्षा पुढचा मुद्दा आहे का अरे आला म्हणून थोडी आठवणा आणि पहिले अंधारा शुक्र केला नाही का वेळेशी गुरुचे वचन ज्याने नारायणांचं दिलं गुरु सुद्धा सोडून दिला. भगवंताच्या प्राप्तीकरिता सोडून दिले एवढे सगळे. मग काय महाराज की भक्ताच्याच अंगात असू शकते, दुसऱ्या कोणाच्या अंगात नसते महाराज. महत्वाचा विचार आहे. भगवानच्या महाराज त्यांची कामं का करतो हा प्रश्न आहे. का कामं करत असेल त्याचं कारण ते भक्त आपलं जीवन जगतात आणि देवालाच महत्व देतात, देवा वाचून कोणाला महत्व देत नाही हा त्यांचा स्वभाव आहे. म्हणून भगवान त्यांची कामं करतो. तेच महाराज मोठा करून सांगतात विभीषणे बंधो आदि जनक विभीषणे बंधो राजमाताने राजमाताने जनक विभीषणे बंधू राजमाताने हिंदू भरते केली. मी माझं चरित्र सांगायला येतो हा नाही, पण एक प्रसंग सांगतो फक्त. नवीन त्यांनी कीर्तनाचा छंद मला लागला आणि कीर्तनाला जाण्याकरिता 8 तास करायचं. आमचे वडील कीर्तनाला जाऊ द्यायचे नाहीत मला. ते म्हणायचे ते काय आपलं काम नाही, ते टाळकुटीत बसायचं हे असं काम नाही आपलं, जाऊ नको कीर्तनाला. फार फार विरोध, फार प्रतिबंध. काय करावं. ज्यांच्या पद्धतीने मी कीर्तन करतोय ते म्हणजे परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य संत चरणर श्री छगन महाराज बाळनाथ गडावरचे बाबा. त्यांच्या बरोबर राहूनच मी कीर्तन करायला लागलो. त्यांच्याच पद्धतीने कीर्तन करतोय. महत्वाची गोष्ट बाबांच्या समोर प्रस्ताव मांडला. म्हणलं बाबा वडील कीर्तनाला जाऊ देत नाही, तो काय करू. त्यांनी मला प्रमाण सांगितलंय. ते म्हणजे खरा भक्त तो असतो की जो भगवंताच्या भक्तीत आडवे येणारे कोणालाच मानत नाही. नावडे जनधन माता पिता, त्याला माता पिता पण आवडत नाही. म्हणून त्यांनी ते म्हणत असतील ना जाऊ नको, ऐकू नकोस त्यांचं, तू निघून जा. भगवंताचं चिंतन करा, निघून जा. एक दिवस असा येईल की तेच तुझ्या बरोबर येतील. त्यांचे शब्द आहेत बाबांचे. तसंच झालं महाराज. एक दिवस असा झाला खरोखर की आज तेच स्वतः माझ्यावर कीर्तनाला येण्याच्या तयारीत असतात. हे का आपण फक्त त्यांनी महाराज अशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. त्यांना मायबाप जरी असले आणि परमार्थात आडवे येत असले तर भक्ताला सहन होत नाहीत महाराज. ती महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मायबाप जरी सरपी निघला बोका तयाची या सुखानं तयाची या संगतीनं पावे सुखा, जीव त्यांनी त्यांच्या संगतीत सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून परमार्थात आडवे येणारे मायबाप भक्ताला आवडत नाही, सोडून देतात मायबापांना सुद्धा. का भगवान त्यांची एवढी सेवा करतो, का त्यांची कामं करतो, त्याचं कारण एवढंच आहे महाराज की भक्त त्यांनी महाराज असे आहेत की देवाकरिता सगळं सोडायला तयार होतात, देहावर उदास होतात, देह सुद्धा टाकून देण्याच्या तयारीमध्ये असतात. की भक्तांचं वैभव आहे म्हणून सगुण साकार असणारा हरी अंतरंग भक्तांच्या संगतीमध्ये सगळी कामं करतो. आणि का करतो तर त्यांचा स्वभाव भक्तांचा असा आहे म्हणून करतो. राहता राहिला प्रश्न कशी करतो, कशी कामं करतो. 5वा प्रश्न आहे कशी कामं करतो. महाराजांनी चरणातच सांगितलं अभंगाच्या, न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम. म्हणजे त्याच्या आधी पण सांगितलं सर्व भावे हरी. 2 गोष्टी सांगितलं. सर्व भावानं सर्व कामं करतो आणि न सांगता करतो. हा महत्वाचा. सर्व भावाने म्हणजे काय, किती भाव असावे. 3 भाव आहेत. कायिक भाव, वाचिक भाव आणि मानसिक भाव. देव कायेनं सेवा करतो भक्तांची, त्यांची सेवा करतो म्हणजे पाय दाबतो. नाथांच्या घरी यानं पाणी भरलं महाराज. निळोबराय म्हणतात कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाय. नाथ महाराजांच्या घरी कावडीने पाणी भरलं. कायिक सेवा करतो, वाचन सेवा करतो. काय सेवा करतो वाचन माहिती आहे. हे वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुखत्याचे नारायण. त्या भक्तांचा प्रचारच करतो महाराज तोंडाने. हा देव स्वतः भक्तांचा महिमा वाढवतो, भक्तांची गुणानुवाद स्वतः त्यांनी गातो. हा महत्वाचा विचार आहे. भक्तांची महती स्वतः वाढवतो, वाचन सेवा करतो आणि मनानं सेवा करतो महाराज. भक्तांची मनानं सेवा करतो. कसं काय मनाने सेवा करत असेल. हा रात्रंदिवस भक्तांचं ध्यान करतो महाराज. तुम्ही ऐकतात नसेल बघा. मला सांगा तुम्ही बद्रीनाथाला गेले होते ना कधी. कशी मूर्ती आहे बद्रीनाथाची. आम्ही योगायोगानं संध्याकाळच्या वेळेला गेलो होतो, मंदिर बंद व्हायच्या वेळेला. त्यावेळेला सगळे अलंकार काढले जात होते
अलंकार का एवढीच मूर्ती आहे बद्रीनाथाची, फार छोटी मूर्ती आहे ती, पण नास्तिक लोकांनी अलकनंदेच्या त्या पात्रात बुडवली होती, टाकून दिली होती. मग त्यावेळी कितीतरी दिवस सापडले नाही. आज ते जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य तेवढ्या करताच प्रगट झाले होते, धर्मस्थापनेकरता. तिथपासून अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान केल्यानंतर त्यांनी कळालं, भगवंतानं स्वतः सांगितलं, मला त्यांनी नास्तिकांनी नारद कुंडात टाकून दिलेला आहे, मला वरती काढा. मग शंकराचार्यांनी त्या एवढी अलकनंदेचा प्रवाह एवढा विलक्षण आहे महाराज की भयंकर प्रवाह आहे तिचा, थंड असणारं पाणी, बर्फासारखं थंड पाणी, आणि त्या कुंडात प्रवेश केला शंकराचार्यांनी, उडीच मारली आणि त्याच्या तळात जाऊन अशा पद्धतीने मूर्तीवरती काढली. आज लोक जातात बद्रीनाथाच्या दर्शनाला, पण कोणामुळे आहे तो हे पण आपल्या लक्षात असलं पाहिजे. जेवढा आपण ज्ञानोबरायांना तुकोबरायांना महत्व देतो, 2500 वर्षापूर्वी जर त्यांनी आदिशंकराचार्य प्रगट झाले नसते तर आज आपण त्यांनी छातीला हात लावून स्वतःला हिंदू म्हणू शकलो नसतो. हिंदुत्व आपल्या पोटात आहे याचं कारण त्यांनी जपून ठेवलं, म्हणून हे वेळोवेळी अवतार धारण करून येतात आणि जगाच्या समोर त्यांनी हे मांडत असतात. महत्वाचं छोटीशी मूर्ती आहे बद्रीनाथाची, आणि कशी आहे जर म्हणत असाल तर असे 2 हात ठेवलेले आहेत. इकडे बघा माझ्याकडे सगळ्यांनी, असे 2 हात आहेत आणि डोळे बंद करून मांडी घालून देव बसलेला आहे. नारदांनी त्याला विचारलंच एकदा, तेव्हा डोळे झाकून बसलास, ध्यान करतो आहेस, कोणाचं ध्यान करतोस रे? सगळं जग तुझं ध्यान करतं आणि तू कोणाचं ध्यान करतोस? असं ज्यावेळेला प्रश्न विचारला तर भगवान स्वतः सांगू लागले, नारदा, मी डोळे बंद करून ध्यान करतोय आणि रात्रंदिवस ध्यान करतोय. फक्त तुम्ही ऐकतात ना सर्वजण, सांगा बरं कोणाचं ध्यान करीत असेल? त्यापेक्षा सांगू अजून सोपं उत्तर, आपण आपल्या छातीला हात लावा आणि असं म्हणा, तो भगवान त्या मी माझं ध्यान करतोय, तो माझं ध्यान करतोय, आणि तो माझं ध्यान करतोय म्हणून तर पोपटासारखा बोलतोय मी तुमच्या समोर. तो माझं ध्यान करतोय म्हणून तर माझा श्वास चालू आहे. तो माझं ध्यान करतोय म्हणून कोरोनातून मी सुरक्षित आहे. तो माझं ध्यान करतोय म्हणून त्यांनी मी सुखरूप आहे. तो माझं ध्यान करतोय. कोणाचं ध्यान करतोय? माझं ध्यान करतोय. प्रत्येकाला वाटावं, आणि का वाटू नये महाराज? त्याचे उपकार आहेत आपल्यावर, त्यानं आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे. ज्याच्याकडे नाही त्याला विचारा, एखाद्या माणसाला विचारा, ज्याला डोळे नाहीत त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला नाक नाही त्याला नाकाची किंमत विचारा. आणि देवानं दिलंय आपल्याला हे सगळं, त्यानं दिलंय. तो आपलं ध्यान करतोय, ध्यानात ठेवा, आपलं चिंतन करतोय, मनानं आपलं चिंतन करतोय, डोळे बंद करून माझं चिंतन करतोय असं आपल्याला वाटावं. निदान त्याचे उपकार तरी आठवणीत ठेवावे. कायेनं सेवा करतो, वाणीनं सेवा करतो, मनानं ध्यान करतो, ती सुद्धा सेवाच आहे महाराज. कायिक वाचिक मानसिक सर्व भावे हरे. कसे त्यांनी कामं करतो? सर्व भावे. आणि आणखी त्यांनी वर्णन करून सांगतात ना, न सांगता करे, न सांगता करे. सांगून कोणी पण काम करीत नाही. 2-3 प्रकारचे काम करणारे असतात. म्हणजे त्याने काही आमचे बाबा सांगत असतात, बरगडावरचे बाबा, ते म्हणतात काही त्यांनी वाढकामे असतात, काही सांगकामे असतात, आणि काही निकामे असतात. काही कामाचे नसतात, फक्त निकामेच असतात महाराज. म्हणजे त्यांनी काय काम नाही करायचं. एक 2 म्हातारी घरी होते आणि पोरं अमेरिकेला गेलेले होते. आता कोणतरी काम करण्याकरता सेवकांची गरज होती. पेपरलाच बातमी दिली, काम करणारा सेवक पाहिजे. आता बरेच आले. एक त्यातला दष्टपुष्ट त्यांनी पाहायला, म्हणे हा चांगला दिसतो, काम करू शकतो, त्याला बोलावलं. म्हणे काम करणार? हो म्हणे. सगळं काय करणार? म्हणे काय तुमचं म्हणणं आहे? म्हणे काय नाही, आम्ही काम सांगायचं, तू काम ऐकायचं. आम्ही सांगायचं आणि तू ऐकायचं. तुम्हाला ठीक आहे, पगार किती? म्हणे 4-5 हजार रुपये पगार देऊ. ठरलं सगळं. तो दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर आला. आल्यानंतर म्हातारी म्हणली, हे बघ, एवढा हंडा घे आणि विहिरीवरून पाणी भर. त्यानं असं कान वर केलं, म्हातारीचं म्हणणं ऐकलं, बसून राहिला, हालचाल नाही केली महाराज अजिबात. म्हातारा आला. तो म्हटलं त्यांनी असं असं काम आहे, गिरणीत जाऊन पिठाचा डबा घेऊन ये. त्यानं ऐकलं फक्त, बसून राहिला. अरे म्हणे काम का नाही करीत? बसूनच राहतो. तुम्हाला बोली काय? तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं. फक्त सांगायचं ना ऐकायचं, याला निकामी म्हणायचं. हे असे निकामी असतात, फक्त सांगायचं ना ऐकायचं. म्हणजे सगळं झालं पाहिजे, सप्ताह चांगला झाला पाहिजे, दिंड्या चांगल्या झाल्या पाहिजेत, सगळं काही चांगलं झालं पाहिजे. आपण काहीच नाही केलं पाहिजे, आपण काहीच नाही केलं पाहिजे. सगळं फक्त चांगलं झालं पाहिजे. निकामी माणसं, काही कामाची नाहीत माणसं. म्हणून निकामी लोक जगात बरेच सापडतात. बरं, निकामी बरेच समजतात, ठीक आहे. काही वाढवा काम करणारे असतात, वाढवा काम कर. सांगितलं तेवढं करायचं, पण त्याच्यापेक्षा वाढवा करून यायचं काही. हनुमंतरायांना सांगितलं, जा सीतेचं शोधन करू. एवढं सांगितलं होतं की नाही? खरं सांगा इमानदारी. गेली सीतेचा शोध घ्यायला. बरं, सीतेचा शोध घेऊन यायला सांगितलं होतं ना, एवढंच काम करायचं ना, तेवढं नाही केलं. मग लंकात जाळून आले.
आता लंका जाळायला सांगितली होती का? नाही. तरी पण जाळणार. मग वाढवा काम नाही का? बरं, दुसऱ्याचं घर जाळणं काय चांगली गोष्ट आहे का? खराब आहे ना. तरी सुद्धा तुकोबराने शाबासकी दिली महाराज. हे जाळी लंका धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य. वाढवा काम करणारे काय असतात? काही 2-3 प्रकार आहेत ना. निकामे असतात, वाढकामे असतात, काही सांगकामे असतात. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. तांब्यान ग्लास जर शेजारी शेजारी ठेवलेला असला आणि तेवढा तांब्या उचलले म्हणजे की तांब्याच उचलून ठेवायचा, ग्लास तसाच ठेवायचा. कुठं सांगितलं तुम्ही उचलायला? सांग काम, तेवढंच काम करायचं. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. देव याच्यापैकी कोणता आहे का? नाही ना. तो त्याने निकाम्या नाही, तो वाढकाम्या नाही, सांगकाम्या पण नाही. न सांगता सगळी कामं करणार आहे. न सांगता सगळी कामं करतो. सांगायची गरज पडत नाही. न सांगता सगळी कामं करतो. कशी करतो? न सांगता करी सर्व काम. म्हणून भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता. कोणता हरी? सगुण साकार हरी. कोणत्या भक्तांच्या संगतीत? अंतरंग भक्तांच्या संगतीत. कोणती कामं करतो? यादी तुम्ही ऐकलेली आहे. का करतो? भक्त त्याच्याकरिता सर्वस्व देऊन टाकतात म्हणून. आणि कशी करतो? सर्व भावना करतो आणि न सांगता करतो. हे त्याचं वैभव आहे. एवढंच करतो का? नाही. मग भक्त जर म्हणले देवा हृदयात साठवला जा, हृदयात राहा. आणि त्याला जर वाटलं बाहेर उभं राहावं देवानं, बाहेर त्याने सुंदर मूर्ती धारण करून उभा राहतो. महाराज वर्णन करून सांगतात. साठविला राहे, साठविला राहे, साठविला सर्व काम नाही ना महाराज. भक्त जर म्हणत असतील ना देवा माझ्या हृदयात साठवला जा, भगवान हृदयात साठवला जातो. भक्त जर म्हणत असतील माझ्या डोळ्यासमोर उभा राहा, तर सुंदर मूर्ती धारण करून भक्तांच्या समोर उभा राहतो महाराज. मला कितीतरी उदाहरणं सांगता येतील, वेळ कमी आहे ना, फक्त आठवण करून मी तुमच्या समोर त्यांनी देतो. सत्ययुगातली गोष्ट सांगतो. त्यावेळेला उत्तानपाद नावाचा राजा होता. एक होता राजा, त्याला 2 बायका. आता ते सांगायचं सगळं नाही का. मग त्याच्या एक आवडती राणी, नावडती राणी. त्याच्यातल्या नावडत्या राणीचा मुलगा होता ध्रुव, त्याचं नाव. या ध्रुवाला हाकलून दिलं, सगळी कथा सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळेला वनात ध्रुव जाऊ लागला त्यावेळेला भगवंताला कळालं की माझा भक्त माझ्याकरता निघालेला आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचं एक वाक्य सांगतो रामसुखदास स्वामींचं.
ते म्हणायचे तुम किसी भी तरह से भगवान में लग जाओ, भगवान अपने आप संभाल लेंगे। तुम किसी भी तरह से भगवान में लग जाओ, कोणत्या ना कोणत्या तर रीतीने भगवंताच्या भक्तीला लाग, भगवान तुला सांभाळून घे। तुला काहीच कळत नसू दे, तुला त फ ग काहीच ग काही कळत नाही, परमार्थातलं काहीच कळून नाही दिलं तरी चालेल, फक्त कोणत्या ना कोणत्या रीतीनं भगवंताच्या प्राप्तीकरिता भगवंताच्या भक्तीला लाग, भगवान येतील आणि सांभाळतील। ध्रुव 5च वर्षाचा आहे, देवाच्या भेटीकरिता निघाला। देवाच्या मनात आलं, नारदजी म्हणजे देवाचं मन आहे ना, नारदजी स्वतःच आले आणि आल्यानंतर त्यांनी महाराज नारदांनी ध्रुवाला विचारलं, काय रे बाळा कुठे चाललास? म्हणे तपश्चर्या करायला चाललो, देवाला प्रसन्न करून घ्यायचंय, देवाला प्राप्त करून घ्यायचंय। आता गुरु भेटतात माणसाला महाराज, तसे सहज नाही भेटत ते। मौली म्हणतात कैसी कर्मसाम्य दशा होय जेथ गिरेशा, तै सद्गुरु आपैसा भेटेची ती आपोआप श्री गुरु जीवनामध्ये येतात। आणि ज्या दिवशी श्री गुरु जीवनात येतात ना महाराज, त्या दिवशी भगवान भेटल्याशिवाय राहत नाही, महत्वाची गोष्ट आहे। आले त्यांनी जवळ, विचारलं का जातोय, कुठे जातोय? सांगितलं वनात जातोय, देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे। त्याने त्याची परीक्षा पाहिली। ते म्हणले वेड्या, अरे एवढा छोटा आहेस, जंगलामध्ये वाघ सिंह आहेत, खाऊन घेतील, मरून जाशील ना, तुम्हाला देह जावा अथवा राहावं, पांडुरंगे दृढ भाव, मरण आलं तरी चालेल, तेथून अनुभव माता मरणा वाचवली सर्वथा, मरण आलं तरी चालेल, आता जाणार नाही मागे हा चिनी माता न फिरे माता आहे। मग समाधान वाटलं। नारदांनी ध्रुवाच्या मस्तकावरून हात फिरवला आणि सहज मुखातून शब्द बाहेर पडले, बाळ। तुम्ही ऐकलात ना सर्वजण? नारदांच्या मुखातून बाळ शब्द बाहेर आल्याबरोबर ध्रुवाला आईची आठवण झाली। महाराज माझी आई सुद्धा मला असंच बाळ म्हणत असते। आणि खरं सांगू का, संत हे सुद्धा आईच असतात, आईच असतात। ज्या दिवशी संत रूपी आई जीवनामध्ये येते ना, त्या दिवशी परमात्मा रूपी बाप भेटायला फार वेळ लागत नाही, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे। फक्त संत रूपी आई जीवनात आहे, ती आलेली आहे की परमात्मा भेटणारच। बाळ ऐक माझं म्हणणं, जा हे तत्तातरिच्छ भद्रंते यमुनायास्ततम शुचिः पुण्यम मधुवनम यस्य नित्यदा सानिध्यम हरिः। मधुवनात जा, तपश्चर्या कर। त्याने तपश्चर्या केली महाराज, 6 महिन्याची तपश्चर्या केली। वेळ कमी होता ना आपल्याकडे, तर बरंच सांगण्यासारखं आहे। पण एका पायावर उभं राहून जितश्वास अवस्था प्राप्त करून घेतली, हृदयात भगवंताचं ध्यान करतोय। तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा आहे। ध्रुव ध्यान करतोय हृदयामध्ये भगवंताचं, चतुर्भुज असणाऱ्या देवाचं ध्यान करतोय। भगवान उभा आहे, सावळा सुकुमार आहे, त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्यासारखे कोमल आहेत, त्याच्या पायाची नख स्फटिकासारखे दैदिप्यमान आहेत, त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे, त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे, त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे, त्याची नाभी अतिशय सखोल आहे, त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे, त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे, त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेला पायाचा ठसा श्रीवत्सलांछन शोभून दिसत आहे, त्याला 4 हात आहेत, शंख चक्र गदा पद्म भगवंतानं हातात धारण केलेले आहे, त्याची हनवटी अतिशय मोहक आहे, त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत, त्याची नासिका सरळ आहे, त्याच्या भोया धनुष्याकृती आहेत, त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत, त्याचं उंच असणारं कपाळ आहे, त्याच्या कपाळावर मर्यादित चंदन लावलेलं आहे, त्याच्यावर केशराची उटी आहे, त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत, त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे, त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत, त्याचे ओठ कुंदूर फुलासारखे लाल आहेत, त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत आणि भगवान स्मित हास्य करतो आहे। आणि ध्रुव त्यांनी म्हणत त्याच्या हास्यामध्ये स्वतःला सोडून देतो आहे। विलक्षण असणारं प्रेम ध्रुवाच्या हृदयामध्ये त्यांनी उचंबळून वाहत आहे आणि हृदयामध्ये भगवंताची सुंदर असणारी मूर्ती साठवलेली त्याला दिसते आहे। दिव्य असणाऱ्या भगवंताच्या स्वरूपात ध्रुव स्वतःला विसरून गेलेला आहे, श्वास घ्यायचा सुद्धा विसरलेला आहे। जिथं श्वास अवस्था प्राप्त झाली ध्रुवाला, अशी दिव्य स्थिती निर्माण झाली। देवच त्याने अंतकरणात उभा आहे, साठविला आहे हृदय संपुष्टी। पण त्याच्या त्या जितश्वास अवस्थेचा परिणाम असा झाला की चराचरातला प्राणवायू थांबला, देवदेवतांना चिंता वाटू लागली, पृथ्वीला त्यांनी भार होऊ लागला। सर्वजण म्हणू लागले, देवा लवकरात लवकर जा, ध्रुव तुमची तपश्चर्या करतोय, त्याला दर्शन देण्याकरिता जा। भगवान म्हणला मी जाणार आहे, पण त्याला दर्शन देण्याकरिता नाही, माझ्या ध्रुवाचा अधिकार एवढा वाढलेला आहे की मी त्याचं दर्शन घेण्याकरिता जाणार आहे। खरं सांगू, भगवान त्यांनी दर्शन घेण्याकरिता येतो भक्तांचं। हृदयात असणारी मूर्ती त्यांनी गुप्त झाली आणि मग त्यांनी ध्रुव घाबरला, त्याने डोळे उघडले आणि डोळे उघडल्याबरोबर चमत्कार दिसला। जो हृदयात त्यांनी दिसत होता तो बाहेर त्यांनी धाकुटी मूर्ती उभा, सुंदर असणारी मूर्ती डोळ्यासमोर दिसू लागली। भक्तांचे सगळे मनोरथ पूर्ण करतो। ध्रुवाला असं वाटू लागलं याचं स्तवन केलं पाहिजे, पण छोटासा 5 वर्षाचा ध्रुवाई बोलताच येईना महाराज।
काय करावं? देवानं त्यांनी महाराज हातातला शंख घेतला आणि ध्रुवाच्या गालाला लावला. त्या शंखातून त्यांनी शक्तिपात झाला आणि ध्रुवाला अशी वाणी प्राप्त झाली, वेदाला सुद्धा स्तुती करता येणार नाही अशी स्तुती ध्रुवानं केली महाराज. अरे हे योन तत्प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीव यत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्या शास्त्र चरण श्रवणत्व गादीन प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. ध्रुवानं केलं स्तवन आहे महाराज. म्हणून 60वीला राहे हृदय संपुष्टी. बाहेर 10 कोटी मूर्ती उभा, बाहेर छोटीशी मूर्ती घेऊन अशा पद्धतीने उभा राहतो. बरोबर 8:45 वाजता त्यांनी ध्रुवाच्या समोर देव उभा राहिला आणि सुंदर असणारं दर्शन भगवंताचं ध्रुवाला झालं महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? तुम्ही सुद्धा माझ्या शब्दांबरोबर प्रवास केला असेल. चतुर्भुज असणारा माझा कन्हैया तुम्हाला दिसला असेल महाराज. त्याला पाहत जावं आणि कीर्तन याच्याकरताच असतं. कीर्तन फक्त भगवंताला डोळ्यासमोर आणण्याकरताच असतं महाराज. दाता तोच एक जाणार नारायणा स्मरणे. नारायणाचं स्मरण त्यांनी सर्व लोकांना व्हावं याच्याकरताच कीर्तन आहे. बाकी कोणत्याच गोष्टी करता कीर्तन नाही. म्हणून त्यांनी भगवंताचं चिंतन आपल्याला घडावं आणि भगवान अशाच पद्धतीने भक्तांच्या समोर प्रगट होतो. कितीतरी लोकांच्या हृदयात साठवला गेला. जनाबाई म्हणतात त्यांनी हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल फोन दिला. 60वीला हरी जी हृदय मंदिरी त्याची सरली हिरधार झाला. सावता महाराजांच्या हृदयात साठवला गेला की नाही महाराज? धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. 60वीला दाता त्रैलोक्याचा हृदयात साठवला जातो आणि बाहेर उभा राहतो. माझ्याकडे अनेक प्रमाण आहेत महाराज. महत्वाचा विचार, बाहेर उभा राहतो. काय करतो उभं राहून महाराज? काहीतरी करत असेल ना भक्तांच्या समोर उभं राहून? काय करत नाही, भक्तांच्या तोंडाकडे पाहतो. सरळ म्हणलं तरी गोड लागतात, पोटात घुसतात. असं 60वीला राहे हृदय संपुष्टी. बाहेर दाखवती मूर्ती उभा, मागण्याची वास पाहे मुखाकडे. वास पाहे मुखाकडे, वास म्हणजे इच्छा, मागण्याची इच्छा करतो. आणि पाहे मुखाकडे, भक्तांच्या मुखाकडे पाहतो आणि त्यांनी मला काहीतरी मागावं अशी इच्छा करतो. सतत भक्तांच्या तोंडाकडे पाहत असतो, आषाढ म्हणून पाहतो. काहीतरी मागा ना तुम्ही मला. हे भक्त असे आहेत, मला काही मागतच नाही. आणि त्यांनी काही मागितलं नाही की मग काय करतो, त्यांचं मन तपासतो आणि त्याच्या मनात तो तपासून त्यांनी महाराज काहीतरी भावना अंतकरणात सापडली की ती पूर्ण करून टाकतो. चिंतिल्या रोकडे मनोरथ, ते ज्याचं चिंतन करतात ते पूर्ण करून टाकतो महाराज. फक्त मनात यायची गरज आहे. भक्ताच्या मनात आलं ते दिलंच म्हणायचं. हा महत्वाचा विचार आहे. तुम्हाला माहिती आहे ना, सर्वांना ज्ञात असणारा प्रसंग आहे काम्यकोवनातला प्रसंग. माहिती आहे तुम्हाला? काम्यकोवनामध्ये एकदा त्यांनी देव म्हणला, अर्जुना चल आपण जाऊ. 9-10 मिनिटं कमी आहेत, अजून येऊ फिरून. फिरण्याकरिता त्यांनी म्हणत गेला. काम्यकोवनामध्ये अर्जुनाला घेऊन गेला बरोबर. मग गेल्यानंतर त्यांनी दोघांनी प्रवेश करायचा. तर हा म्हणला, असं कर, फार सुंदर वन आहे, तू जाऊन एकदा फिरून ये. तोपर्यंत मी घोड्यांचा खरारा करतो. आता अर्जुनाच्या रथाचा सारथीच होता, घोडे खाजवायचं काम करीत होता, बाहेरच उभा राहिला. अर्जुन गेला एकटा आतमध्ये. आता सुंदर असणार वन होतं महाराज, सुंदर फुलं बगीचा सगळा पाहिला. याच्या मनात विचार आला अर्जुनाच्या,
तो म्हणला मी एकटाच फिरतोय, इथं माझी सुभद्रा असती तर किती बरं झालं असतं नाही. सुभद्रा म्हणजे अर्जुनाची मावशी नाही ना, म्हणजे तुम्हाला लक्षात यावं म्हणून सांगतो. सुभद्रा म्हणजे त्याची बायको. सुभद्रा असतं तर किती चांगलं झालं असतं. मनात त्याच्या विचाराला, आता त्याच्या मनात विचाराला हे त्याला कळालं. कोणाला? तो बाहेर खरारा करीत होता त्याला. तुम्हाला भक्ताला बायको करणे असावी असं वाटलं. देवानं लगेच सुभद्रेचं रूप धारण केलं आणि हा इकडच्या रस्त्याने चालला होता ना, सुभद्रा पुढच्या रस्त्याने आली. आता आल्यानंतर अरे सुभद्रे तू कशी काय आली म्हणे. का तुम्हाला वन पहा वाटतं, आम्हाला या वाटत. हिच्याशी भांडण करण्यापेक्षा बरं झालं म्हणे, आली चांगली गोष्ट आहे. दोघं गप्पा मारत मारत मस्त त्यांनी फिरायला लागले. आता फार जास्त गप्पा मारल्या. आता पती पत्नी एकांतात गप्पा मारतात म्हणजे काय काय सांगायच्या गप्पा, फार गप्पा मारल्या एवढंच सांगायचं फक्त. जास्त गप्पा मारल्या आणि सगळ्या गप्पा मारून संध्याकाळ व्हायला लागल्यानंतर मग हळूच त्याने अर्जुन म्हणतोय चल आता उशीर झाला, लवकर गेलं पाहिजे. तुझा तो खडूस भाऊ बाहेर वाट बघत असेल, त्यालाच म्हणतोय. हा तोच होता. खडूस भाऊ तुझा बाहेर वाट बघत आणि म्हणे गेलं पाहिजे लगेच. सुभद्रा म्हणले मी जाईन पण अशी नाही जाणार. आपण एवढ्या सुंदर वनात भेटलो, काहीतरी आठवण नको का. बऱ्याच वर्षातून अभंग घेतल्यावर चिंतन करता मी विसरून जाईल ना याच्यावरचं चिंतन म्हणून घेतलं परत एकदा. लक्षात महत्वाचा विचार आहे मला. काहीतरी त्यांनी मला द्या ना आठवण म्हणून. काय द्यायचं? हातातली अंगठी त्यांनी काढून दिली सुभद्रेला. नेमकी याच बोटात दिली, म्हणजे आधी गुरुची अंगठी आहे माझ्या. म्हणते म्हणे ते काही असू द्या, घरी गेलो होती तुम्ही आता सध्या द्या. घेतली अंगठी त्यांनी सुभद्रेनं अर्जुनाच्या हातात दिली. त्याने आपली त्या अर्जुनानं सुभद्रेच्या हातात दिली, तिने आपली घातली हातात. हातात घातल्यानंतर ती निघून गेली. गेल्यानंतर त्यांनी हा आला. देव म्हणलं पाहिलं का वन म्हणे पाहिलं. एकटाच होता घरी. हो मला एकटाच, खोटं बोलला. एकटाच होतो म्हणला. चला आता उशीर झाला. लगेच रथ जुंपला की निघाल्यानंतर आता हा फोडीलच महाराज किती. आता हा वाकडाच ना सगळ्या ठिकाणी. त्याचा स्वभाव आहे तसा काय महाराज वाकडा. तिकडे हातात चाबू घेतला घोड्यानं त्यांनी असं करायला लागला. ती अंगठी नेमकी होती ना हातामध्ये इथंच होती. अर्जुनाच्या तोंडापर्यंत न्यायचा अशी असं करायला. अशी त्याला जास्त काही कळालंच नाही. माझा घोडा बाबडाच होता अर्जुन सुद्धा, काही कळालं नाही त्याला. असं करत करत घरी जाऊन पोहोचले. घरी गेल्यानंतर त्यांनी अर्जुनानं रथातून खाली उडी मारली केली की घरात सुभद्रे हाक मारायला लागला. सुभद्रा समोर आली म्हणे काय झालं? माझी अंगठी दे. तुम्ही कशाची अंगठी? माझी आत्ता दिली ती अंगठी दे. ती म्हणे कशाची अंगठी? काय तुम्हाला झालंय का म्हणे? आत्ताच अमावस्या झाली. काय झटका तर काय झाला नाही ना, कशाची अंगठी मागता? तो आता अंगठी दिली खरं दे असं म्हणलं की दोघांचं भांडण सुरू झालं. तुझं काय म्हणून मारहाण करायला लागला तिने अर्जुन. मारणारीच व्यक्तीनं भैया दादा म्हणून मोठ्याने हात मारली. भगवान दोघांच्या मध्येच उभा राहिला. मला काय रे धामधूम करतो याच्याकरिता तुला दिली काय माझी बहीण? तू संन्याशी होण्याची चोरणे आणली माझी बहीण. मी सांगितलं संन्याशी होणे पळून ने म्हणून. मी तुला मदत केली, माझी बहीण पळून द्यायला धामधूम करतो. काय झालं सांग? तुम्हाला देव खरं सांगतो, हिनं माझी अंगठी घेतली. ते म्हणतो तर देत नाही. सुभद्रे आता हा विचारायला लागला. म्हणजे सुभद्रे खरंच याची अंगठी घेतली का? ती म्हणे नाही घेतली. काय झालं मला समजत नाही, कसली अंगठी मागतात काही तपासच नाही मला. मग जरा मागं सरकला. मग अर्जुना म्हणला अर्जुना खरं सांग तू हिला अंगठी दिलीस का? सुभद्रे तू खरं सांग याची अंगठी घेतली का? काही सांगण्याची गरजच पडली नाही. अंगठी डायरेक्टच दिसली मला. अरे म्हणलं माझी अंगठी याच्या हातात आहे. मग लक्षात आला रे ती सुभद्रा नव्हती, त्या कांबळे कोणामध्ये हात वाला होता. दोन हात कानाला लावले खाली बसला. म्हणला बाप्पा काय काय गप्पा मारल्या. महत्वाची गोष्ट आहे. सारा संसार सांगून झाला. अशी त्यांनी अवस्था झाली ना. काय झालं असेल असं तिला रोकडे मनोरथ मनात फक्त आलं सुभद्रा असते तर किती चांगलं झालं असतं. त्याच्याकरिता सुभद्रा होणार हा महत्वाचा विचार आहे. मग एवढं मनातलं जाण्याचं मग देवाने करायचं. भक्तांना काही कळतं की नाही? मागावाना भक्तांनीच काहीतरी म्हणजे भक्त सुद्धा त्याच्यासारखेच आहे. ते स्वतःचा जीव भाव त्याला देऊन टाकतील पण त्याच्याकडे काहीच मागणार Bye.
घेऊन येते काही न मागती. स्वतःचा जीवभाव देवाच्या चरणी ठेवून देतात आणि काही मागत नाहीत महाराज. कारण काही मागणं हा त्यांचा स्वभावच नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणत असो, पण वडिलांची रीतच आहे काय मागायचं नाही. साधू संतांनी भगवंताकडे काही मागितलं नाही महाराज. पण काही मागत नाही, देऊन टाकतात देवाला, सर्वस्व देतात, स्वतःचा जीव देवाच्या चरणी समर्पित करतात. माझ्याकडे फार उदाहरण आहेत महाराज. वेळेची मर्यादा संपून गेली तरी पण एक दोन मुद्दे फक्त सांगून तुमच्या समोर जातो. काहीच मागत नाही. रामकथा सर्वांना ज्ञात आहे. रामकथा माहिती आहे ना. भगवती जानकीला ज्यावेळेला रावण घेऊन जात होता ना, त्यावेळेला जटायू काका समोर आडवे आले आणि जटायूने त्यांनी महाराज प्रखर विरोध केला रावणाला. त्याने विचारलं, सांग तुझं मरण कशात आहे? तो म्हणला माझं पायाच्या अंगठ्यात आहे. जटायूने विचारलं होतं. रावण म्हणला पायावर धडक घातली आणि मग त्यांनी महाराज त्याची पंखच तोडून टाकली. पंख तोड तुटलेले आहेत, रक्तभंबार झाले, प्राण जाऊ पाहतात अशा अवस्थेत जटायू काका पडले आहेत. आणि सीतेचा शोध घेत त्यांनी प्रभू आलेले आहेत. सीता सीता करीत कानावर शब्द येऊ लागले, राम राम राम. जटायू काका राम राम म्हणत होते. राम प्रभू जवळ आले आणि आल्यानंतर त्यांनी हरी म्हणे जटायू काका आहेत. काका म्हणत, दशरथाचे मित्र होते जटायू महाराज म्हणून काका म्हणत होते. हरी म्हणे काका काय तुमची अशी अवस्था कोणी केली? घाईघाईने जटायू काकांचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं देवानं आणि मस्तकावरून हात फिरवायला सुरुवात केली. काका काय झालं? सगळा वृत्तांत कळाला. रावण सीतेला घेऊन गेलेला आहे, सगळं काय त्यांनी कळालं. आणि मग त्यांनी प्रभू बोलू लागले, काका सांगा मी तुम्हाला काय देऊ? तुमचे पंख तुम्हाला परत जोडून देऊ? म्हणे नको. तुम्हाला जीवनदान देऊ? म्हणे नको. तुम्हाला तारून देऊ, परत पूर्ववत त्यांनी करू का सांगा? म्हणे काहीच नको. काहीतरी मागा ना. काहीच नको. काहीतरी मागा ना. म्हणे काहीच नको. पुन्हा पुन्हा त्यांनी हेच सुरू आहे. आणि मग त्यांनी महाराज जटायू काका बोलू लागले, रामा खरं सांगू मी फार भाग्यवान आहे. मी दशरथापेक्षा भाग्यवान आहे. जो दशरथ आणि देवाचा बाप आहे, पण मरताना देवाची मांडी मिळाली नाही आणि देव पाहायला मिळाला नाही. मी असा भाग्यवान आहे की माझा अंतकाल माझ्या समोर आहे आणि अंतकाल समयाला माझा भगवान माझ्याजवळ बसलेला आहे. आणि फक्त बसला असं नाही, माझं मस्तक माझ्या देवाच्या मांडीवर आहे. तेवढंच नाही, माझ्या देवाचा हात माझ्या मस्तकावरून फिरतोय. आणि तेवढंच नाही, मी किलकिल्या डोळ्यानं माझ्या देवाकडे पाहतोय. रामा काही नको आहे, एवढंच फक्त मागतो की तुझ्याकडे पाहता पाहता माझे प्राण जावेत. माझे प्राण जाईपर्यंत असाच बसून राहा. आणि भगवंताकडे पाहता पाहता जटायू काकांचे प्राण भगवंताच्या मांडीवर निघून गेले. काही मागितलं नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून येते काही न मागती. काही मागितलं नाही महाराज. महत्वाची गोष्ट आहे. मरायचं तर आपल्याला पण आहे मार्ग. कोणाला मरायचं नाही ते सांगा, सगळ्यांना मरायचंय. पण मरताना कशी अवस्था असावी हे पण महत्वाचं आहे. जर आपण वारी करणारे वारकरी आहोत, भगवंताचे भक्त आहोत ना, तर खऱ्या वारकऱ्याच्या अंतकरणात हे स्वप्न असले पाहिजेत महाराज. तुम्ही खरंच ऐका माझं म्हणणं. वेळ झालेला आहे मला पण माहिती आहे, पण एक स्वप्न पाहायला काही पैसे लागतील का? स्वप्न त्यांनी सांगतो, अंतकाल समयाला माझ्या भगवंतानं माझ्याजवळ असावं आणि त्यांनी माझं मस्तक भगवंताच्या मांडीवर असावं. मी किलकिल्या डोळ्यानं भगवंताकडे पाहत असावं आणि भगवंताकडे पाहता पाहता माझे प्राण निघून जावेत. हीच वासना वारकऱ्याच्या अंतकरणात असावी. भगवान त्यांनी पूर्ण करतील महाराज. अशी वासना तयार नाही केली तर पूर्ण तरी कशी होईल? महत्वाची गोष्ट आहे. भगवान जातो महाराज सर्वांच्या समोर. हा त्यांनी भीष्माचार्यांना भेटायला गेला. सगळी कथा नाही सांगायची, आठवण करून देतोय. ते म्हणले बघ, सदैव देव प्रतीक्षताम यावदिदम कलेवरम हेनोम्यहम. भागवतातले शब्द आहेत महाराज. देवा वाट बघ, जोपर्यंत माझं शरीर सोडत नाही तोपर्यंत वाट बघ. आणि भगवान त्यांनी उभे राहिले महाराज. आणि मग संपूर्ण वृत्तांत झाला आणि मग भीष्माचार्यांनी भगवंताकडे पाहता पाहता स्वतःचे प्राण सोडून दिले. मोठी गोष्ट आहे महाराज. फार लांबचं सांगण्यापेक्षा जवळच आहे का. कुर्मदास नावाचा भक्त होता. मुंगी पैठणापासून हात नाहीत, पाय नाहीत, ओंडक्यासारखा गडबडत गडबडत पंढरपूरच्या दिशेने जात होता. आणि नवमीच्या दिवशी पोहोचायचंच होतं पंढरीत, पण जाता येत नव्हतं. काय करावं? आणि मग मोडलीम फाट्यावर त्यांनी त्याची समाधीच आहे मला तिथे. वारकऱ्यांजवळ निरोप दिला, मला येता येत नाही. देवाला निरोप द्या, देवा तुझा भक्त आलाय पण त्याला येता येत नाही, तुलाच जमलं तर बघ ना इथपर्यंत आहे. देवाने सगळी वारी त्यांनी आटोपली. नामदेव महाराजांना, ज्ञानोबरायांना त्यांनी महाराज खेळायला प्रवृत्त केलं. खेळाचं निमित्त करून तिथपर्यंत आला. आणि आल्यानंतर त्यांनी महाराज धुळीनं रक्तानं माखलेलं त्यांनी त्या कुर्मदासांचं शरीर घाईघाईनं भगवान त्यांनी जवळ आले आणि त्यांचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं आणि रक्तानं माखलेले ते मुख स्वतःच्या पितांबरानं पुसायला सुरुवात केली. भक्ता
काय दुरून आलास रे, आणि माझ्याकरिता आलास. तुला हात नाही, पाय नाही, तोंडक्यासारखं शरीर आहे, खाण्याची पर्वा केली नाही, ऊन वारा पाऊस कशाचाच विचार न करता गडबडत निघालेला आहे, सगळं अंग रक्तभंबार झालेला आहे, माझ्याकरिता येतो आहेस. सांग तुला काय देऊ? तुला हात देऊ का? तुला पाय देऊ का? तुला जीवन देऊ का? त्याला हात जोडता येत नव्हते, फक्त तोंडाने बोलता येत होतं. डोळे भरून भगवंताच्या मुखाकडे पाहिलं, देवा याच्यातलं तुझं काहीच नको रे, फक्त एकच हवंय की तुझ्या मांडीवर माझे प्राण जावेत. याच्यापेक्षा कशाचीच अपेक्षा नाही, फक्त तुझ्या मांडीवर माझे प्राण गेले की माझ्या जीवनाचं सार्थक झालं. आणि खरोखर असंच झालं महाराज. भगवंताच्या मांडीवर त्यानं प्राण सोडले. देवा अशीच अवस्था सगळ्या वारकऱ्यांना प्राप्त व्हावी की मस्तक भगवंताच्या मांडीवर असावं आणि देवाकडे काहीच न मागता स्वतःचा जीवभाव देवाच्या चरणी समर्पित करून टाकावा. याच्यापेक्षा काही मागणं लय नाही देवा, काही अपेक्षा नाही, काही व्हायचं नाही, काही मागायचं नाही, कशाचीच अपेक्षा नाही. पण ही उत्तम असणारी अपेक्षा आहे, ही उत्तम असणारी वासना आहे. भक्ताच्या अंतःकरणात ही असावी. म्हणून खरे भक्त तेच आहेत महाराज की जे काहीच न मागता भगवंताच्या चरणी स्वतःचं जीवन समर्पित करून टाकतात. तुका म्हणे जीवभाव देवा पायी घेऊन येते, काही न मागते, काही मागत नाहीत. असं त्यांनी जीवन आपलं घडावं म्हणून तर साधू संतांनी आपल्या समोर हे वर्णन करून सांगितलं. माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे. बरोबर 9 वाजलेले आहेत. आता आपण तुम्ही 8:58 मला वाटतं 6 वाजून 58 सेवा सुरू झाली, ते म्हणजे 7च्या आधी सुरू झाली होती. मग आपण वेळेत थांबलं पाहिजे ना, म्हणून थांबण्याचा प्रयत्न करतोय. अशी मला बरेच उदाहरणं तुमच्या समोर सांगता येतील, पण तरी सुद्धा असं जीवन त्यांनी जर कोणाचं असेल, असा स्वभाव जर कोणाचा असेल आणि भगवंतानं कोणाकोणाची सेवा केली असेल असा जर प्रश्न तुमच्या मनात असेल तर मग माझ्याकडे त्यांची यादी आहे. थोडीशी त्यांची नावं सांगतो. सांगू का? सांगू? ऐकणार आहात ना तुम्ही? सांगू? ज्ञानेश्वर महाराज त्यांच्यापेक्षा काय नावं सांगू कोणाची. यथामत यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवंताच्या चरणी निळोबऱ्यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांची अंतःकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांची अंतःकरणापासून धन्यवाद. पंचक्रोशीतून भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांनी अंतःकरणापासून त्यांनी केलेलं आहे. सर्वांचे धन्यवाद करतो. महाराज मंडळी समोर बसलेले आहेत, मोठं मन करून श्रवण करतायत. पुन्हा आज शास्त्री महाराज स्वतः आलेले आहेत आणि खाली बसा म्हणत होतो, बसले नाही, टाळ घेऊन त्यांनी उभे आहेत. असंच आहे सगळ्यांनी म्हणे तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे अशा आनंदात त्यांनी महाराज भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. हाच महत्वाचा विचार आहे. म्हणून सर्वजण श्रद्धेने श्रवण करतायत. एवढ्या कठीण काळामध्ये सुद्धा त्यांनी महाराज सुंदर व्यवस्थापन करून ही सेवा त्यांनी होती आहे. अशोकरावांनी वेळोवेळी संपर्क अशा पद्धतीने केले. सर्वांच्या वतीने त्यांनी महाराज त्यांच्याशी बोलणं झालं आणि हा सगळा उपक्रम त्यांनी आधीच आम्हाला कळाला की अशा पद्धतीने सेवा सुरू आहे. हरकत नाही, भितात महाराज लोक. आता कीर्तनाला जायलाही पण कीर्तनकार लोक भितात आणि कीर्तनाला यायला पण ऐकणारे लोक भितात. आणि भिऊ का नाही, रोगच तसा आहे. हा महत्वाचा विचार आहे. पण तरी सुद्धा त्यांनी न भिता आणि आपण सर्वजण भगवंतावर हवाला घालून अशा पद्धतीने सेवा करत आहोत. आणि मला वाटतं समर्थ आहेत निळोबाराय, समर्थ आहेत तुकोबाराय, पांडुरंग परमात्मा प्रत्यक्ष उभा आहे. तो आपल्याला कोणत्याच प्रकारची इजा होऊ देणार नाही. आणि आता हे त्यांनी सांगितलं त्यांनाही कोरोना झाला होता. आपण जरी झाला तरी पण ती आता सुरक्षित आहेत की नाही आपल्या समोर. हे कशामुळे? आपण जर मनापासून त्याची सेवा करत असलो तर तो आपल्याला सांभाळण्याकरता उभाच आहे. असो, माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे. मला वाटतं पांडुरंगाच्या मंदिराच्या कामाच्या सूचना मागच्या वेळेला मी त्यांनी ऐकल्या होत्या आणि सगळ्या लोकांचं सहकार्य पण त्यांनी अजून काही काम सुरू झाल्यासारखं दिसत नाही, पण होईल आता काम. म्हणून सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या मदतीतून लवकरात लवकर त्यांनी मंदिराचं जीर्णोद्धार अशा पद्धतीने व्हावे अशी सदिच्छा अंतःकरणापासून व्यक्त करतो. याच ठिकाणी थांबतो. याच्यानंतर 4-5 मिनिटात फक्त त्यांच्या सूचना ते सांगतील. जसे आपण त्यांनी आतापर्यंत दम धरून बसलात असंच त्यांनी आता सर्वांनी बसून राहा. चाल म्हणायची की काय ते तुम्ही ठरवा. काय म्हणायची झाली असं आपण गृहीत धरूया आणि चाल झाली असं समजून भगवंताचं चिंतन प्रेमाने करूया. ते कसं? हे विठ्ठल